पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आपला या अभ्यासामागचा हेतू या ग्रंथाच्या द्वारे हृदयामध्ये असलेली जी ग्रंथी आहे तिचा भेद करणे असा आहे। हृदय ग्रंथीचा भेद होणे, छेद होणं हे आपल्याला परमार्थामध्ये साध्य करायचं आहे आणि त्यासाठी अशा या अद्वैतपर असलेल्या ग्रंथाचा आपणाला उपयोग करून घ्यायचा आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत। साधारणपणे वेदांत शास्त्र हे सर्वात अवघड असलेलं शास्त्र मानण्यात येतं आणि खरं बघितलं तर आचरणाच्या दृष्टीने हे सर्वात अवघड शास्त्र आहे। ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी हे सगळ्यात सोपं शास्त्र आहे। याच्यासारखं सोपं शास्त्र जगात कुठलंही नाही। कशासाठी? ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी, म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आपल्या दोघांसाठी बोलायला आणि ऐकायला हे सगळ्यात सोपं शास्त्र आहे। परंतु दोघांसाठी सुद्धा आचरणात आणण्यासाठी हे सगळ्यात अवघड शास्त्र आहे आणि आचरणात आणल्याशिवाय कधीही या शास्त्राचा उपयोग होणार नाही आहे, म्हणजे आपल्याला याचं फल जे अपेक्षित आहे ते प्राप्त होणार नाही। म्हणून आपण या ग्रंथाचे जे कर्ते आहेत त्या भगवान श्री ज्ञानदेव महाराजांच्या चरणी, म्हणजेच भगवान श्री आद्य शंकराचार्यांच्या चरणी, ज्ञानदेव महाराजांच्या चरणी म्हटल्यानंतर प्रश्नार्थक चेहरे दिसणं अपेक्षित आहे, पण लोक ऐकतायत आद्य शंकराचार्य, ज्ञानदेव महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला नाही। हा भगवान श्री आद्य शंकराचार्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ त्यांनी लिहिलाच नाही, दुसरंच कोणीतरी लिहिलाय असे म्हणणारे लोक आहेत। परंतु आपणा सर्वांना हे नक्की माहीत आहे की आद्य शंकराचार्यांनी हा ग्रंथ लिहिला असे मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि आपणही त्याच लोकांमध्ये आहोत की जे मानतात की हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांचाच आहे। यामध्ये येणारा विषय हा अत्यंत वेदांताचाच असल्यामुळे, या विषयामध्ये कुठल्याही प्रकारे धर्मशास्त्राचा विषय येत नसल्यामुळे हा ग्रंथ त्यांचाच आहे असं मानण्यामध्ये आपल्याला काहीही हरकत नाही। हा आपल्याला असा अर्थ करणं इष्ट आहे आणि म्हणून आपण हा आद्य शंकराचार्यांचाच ग्रंथ आहे असं मानतो। त्यांच्या चरणी आपण सदैव प्रार्थना करत राहू की आपणाला या ग्रंथातील जे गुह्यतम ज्ञान आहे हे हृदयामध्ये उतरावं आणि त्या हृदयामधून पुन्हा त्याचा प्रकाश या स्थूल देहापर्यंत यावा। आपल्या रोजच्या आचरणामध्ये सुद्धा हा वेदांत असावा, यासाठी त्यांचीच कृपा आपण सर्वांना अपेक्षित आहे। भगवान आद्य शंकराचार्यांच्या कृपेने सुरू असलेला हा विषय परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या कृपेने सुरू असलेला हा विषय आपणा सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचो आणि आपणा सर्वांच्या हृदयामध्ये असलेली चिज्जड ग्रंथी हिचा भेद हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हा विषय पुन्हा आपण ऐकणार आहोत। म्हणून या ठिकाणी आपण हा जो विषय ऐकण्यासाठी बसलेले आहात, तर मागची जी काही पूर्व लिंक आहे, पूर्वचा जो विषय झालेला आहे तो काय आहे नक्की हे आठवण करून घेणं फार गरजेचं आहे। कुठला विषय सुरू आहे आपला? 12वा श्लोक, दृग्दृश्य विवेक। ग्रंथकर्ते आद्य शंकराचार्य। मनो अहंकृत्य उपादानम
लिंगम एकम जडात्मकम अवस्थात्रय मन्वेती जायते म्रियते तथा. हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये पूर्वार्थामध्ये म्हणजे पहिल्या चरणामध्ये मन आणि अहंकार हे दोन कारणं जी आहेत, ही कारणं उपादान कारणामध्ये धरून त्या दोन कारणामुळे निर्माण झालेला लिंगदेह आहे असं सांगण्यात आलेलं आहे. लिंगदेह हा मन आणि अहंकार यांच्या उपादान कारणामुळे, या उपादान कारणामुळे झालेला असल्यामुळे मन आणि अहंकार यांचा विषय आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये अवस्थात्रय मन्वेती जायते म्रियते तथा अशा दुसऱ्या चरणामध्ये अवस्थात्रय म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्था आणि जायते म्रियते या 2 अवस्था अशा एकूण 5 अवस्था या लिंगदेहाच्या सांगण्यात आलेल्या आहेत. लिंगदेह हा भंग झाल्याशिवाय कधीही आपल्याला जन्ममरणाचा फेरा संपवता येणार नाही. जन्ममरणाचा फेरा संपवायचाच कशाला असा प्रश्न असणाऱ्यांसाठी हा विषय खरं तर नाहीये. कारण पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जन्ममरणाचा फेरा संपवायचाच कशाला. त्यासाठी मग तुम्हाला दुसऱ्या चिंतनांची गरज आहे. तुम्हाला हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे की जन्ममरणाचा फेरा का संपवायचा. कारण बऱ्याच वेळा होतं काय, पुढचं पाठ मागचं सपाट अशा नियमाप्रमाणे आपण ऐकत जातो फार पुढे 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 आणि सगळ्या शेवटी लक्षात येतं की आपण हे सुरू कशाला केलं होतं, म्हणजे हा विषय सुरूच कशासाठी होता हेच कळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा तर मला मी कॉलेजला गेल्यानंतर असं वाटलं की आपण बेचे पाढे म्हटलोच कशासाठी होतो, म्हणजे बेचे पाढे पाठ केले तर ते केलेच कशासाठी होते हेच कळत नाही. किंवा विविध प्रकारचे जे काही फॉर्म्युला असतात म्हणजे त्याला काय म्हणतात सूत्र, हे पाठच कशाला केले होते हेच कळत नाही. नव्हे बऱ्याच लोकांना तर मरेपर्यंत लक्षात येत नाही की शाळेमध्ये आपण जो शिकलो हे कशासाठी शिकलो होतं नक्की. तर असं होऊ शकतं. तर मागे जे काही आपण अभ्यास करत गेलो आणि आता जे काही अभ्यास करत आहोत आणि पुढे जो काही अभ्यास करणार यांची कुठेतरी सांगड असायला पाहिजे. नक्की कशासाठी करायचंय, आपण हा अभ्यास का सुरू केला हे कळलं नाही तर मात्र या अभ्यासाचा खरं तर काहीच उपयोग नाहीये. तुम्ही माझ्याकडे येता किंवा मी जे काही सांगतो हे ऐकायला येता, तर हे कशाला येतं नक्की हे पहिलं स्वतःला समजून सांगा. स्वतःला समजून घेतलं पाहिजे, स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे की नक्की आपण महाराजांकडे जायचंच कशाला किंवा नक्की या ग्रंथाचा अभ्यासच कशाला करायचा, गरज काय हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती गरज असेल तरच येणं गरजेचं आहे, नाहीतर येऊ नये कुठेही. म्हणजे माझ्याकडेच असं नव्हे, ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी जाण्याच्या आधी आपली गरज लक्षात घेतली पाहिजे आणि त्या गरजेप्रमाणे तिथे गेलं पाहिजे, तरच तो अभ्यास आपला नीट होऊ शकतो. हेतू कुठल्याही ग्रंथामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो हेतू. तसंच कुठल्याही ठिकाणी जाताना पहिला हेतू लक्षात घेतला पाहिजे. या ग्रंथाचा अभ्यास करतोय का, हेतू काय, हृदयातली ग्रंथी भंग करणे, त्या ग्रंथीचा भंग करणे हा हेतू आहे. तो केल्याने काय होणार आहे, जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. म्हणजे हे सगळं पहिल्यांदा आधी आपण लक्षात घेतलेलं आहे असं समजूनच हा आपण पुढे विषय अभ्यास करतो आहोत. 3 अवस्था जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांचा आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर. नंतर पुढे जन्म आणि मरण यांचा अभ्यास, मरणाचा अभ्यास आपण करतो आहोत. जन्म आणि मरण या 2 गोष्टींचा. जन्म आणि मरण या 2 शब्दामुळे पुन्हा एकदा जन्म मरणाचा विषय आपल्या समोर आहे आणि जन्म मरणाचा फेरा संपवणे हाच कसा महत्वाचा विषय आहे हे आपल्याला यातून लक्षात येऊ शकतं जर आपण नीट तो विचार केला तर. जन्म झाल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो आणि मेल्यानंतर सगळ्यांना दुःख होतं. अशा विरुद्ध गोष्टी आहेत या. जन्म आनंददायक गोष्ट आहे, मरण दुःखदायक गोष्ट आहे. आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या विरुद्ध आहेत. कारण एक सुखकारक आहे, दुःखकारक आहे असं आपल्याला दिसतं. प्रथम दर्शनी असं दिसतं की जन्म झाल्यानंतर आनंद होतो, कोणाला, बाकीच्यांना आनंद होतो आणि आपल्याला दुःख असतं. हे आपण मागे पाहिलेलं आहे. जन्म झाल्यानंतर आनंद होतो असं जे म्हटलो आपण ते कोणाच्या दृष्टीने म्हटलो, जगाच्या दृष्टीने म्हटलो. जगाच्या दृष्टीने आपण जन्मलो तेव्हा आनंद झाला जगाला. त्यातल्या त्यात जर नको असलेलं पोर जन्माला आलं तर
आनंद होत नाही. म्हणजे शक्यतो मुली जन्माला आल्या की आनंद होत नाही, शक्यतो अशी पद्धत आहे, परिस्थिती तशीच आहे. म्हणजे आपण जन्माला आलो म्हणजे जगाला आनंद झाला, पण आपल्याला काय झालं बरं? जन्माला आपण आलो तर सगळ्यांनाच आनंद झाला असं नाहीये. एखाद्याचा आपल्या प्रॉपर्टीवर जर डोळा असेल तर आपल्याला मुलगा निर्माण झाला तर त्याला वाईट वाटणार की अरे याच्या वंशाला दिवा लागला, त्याच्यामुळे आता आपला हिस्सा गेला, नाही का? असं पण वाटू शकतं. मुलगी जन्माला आली तर त्रास होतो सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? किती म्हणजे इथे बसलेले बरेचसे लोक असतील ज्यांना मुलगी जन्माला आल्यानंतर वाईट वाटत असेल. म्हणजे माझ्या ऐकतात खरं, कारण माझ्या ऐकतात आणि मी म्हणतो त्याप्रमाणे वागतात असं नाहीये. कारण बऱ्याच वेळा असं दिसतं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराजांचे हे सगळे लोक ऐकतात, 10-10 वर्ष 20-20 वर्ष झालंय, तर आता नक्कीच महाराज म्हणतील त्याप्रमाणे ते वागत असतील, किंवा त्यांना वाटत असेल, वागणं जाऊ द्या, वाटत तरी असेल. ते नाही नुसते ऐकणारे दिसतात. किती वर्ष ऐकतो आणि वागतो का नाही ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून माझ्या समोर ऐकणं किंवा माझ्या समोर ऐकतोय असं दाखवणं आणि खरं तर वागणं यात फरक आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर वाईट वाटायचं जर कारण काय, कशासाठी वाईट वाटावं? मी तर लोकांना सांगितलंय, मूल जन्माला नाही येणं सगळ्यात चांगली गोष्ट, सगळ्यात उत्कृष्ट काय, एक्सलंट म्हणतात त्याला, एक्सलंट मूल जन्माला न येणं पहिली गोष्ट. मूल जन्माला आलंच तर मुलगी जन्माला आली नंबर 1. उलट मी म्हणतो त्या दिवशी तुम्ही पेढे वाटा. मुलगी जन्माला आले की आनंदाची गोष्ट असते, आणि मुलगा जन्माला आला की दुःखाची गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं आहे ते. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहिलं तर मुलगी जन्माला आली ही चांगली गोष्ट आहे. व्यवहाराच्या दृष्टीने काही असो, पण तसं होत नाही ना. जगाला काय होतं, दुःख होतं. असो, व्यवहारी भाग आहे हा. दुसरा भाग असा आहे की जेव्हा जन्माला येतो आपण तेव्हा सगळ्या जगाला जरी आनंद झाला तरी सुद्धा आपल्याला मात्र आनंद होत नाही. आपण अत्यंत यातनेने जन्म घेत असतो. म्हणून ह्या यातना खरं तर लक्षात घ्या. साधू संतांनी अनेक अभंगांमध्ये हे वर्णन करून ठेवलं. एक अभंग नव्हे याला. मी आधी हे सांगितलं की फक्त वारकरी संप्रदायाचे जे संत आहेत त्यांनीच याचं वर्णन केलेलं आहे असं नाही, तर सगळ्या संप्रदायामध्ये, भारतभूमीमध्ये अनेक संप्रदायामध्ये, सगळ्या म्हणण्यापेक्षा वेदांताचं अनुकरण करणाऱ्या सगळ्याच संप्रदायामध्ये या जन्माविषयी अनेक अभंग अनेक रीतीने लिहिलेला आपल्याला सापडेल. मग तो फक्त हिंदू धर्मच असो असं नाही, दुसऱ्या धर्मांमध्ये सुद्धा या जन्माविषयी किती दुःखकारक हा जन्म आहे हे सांगण्यात आलेलं आहे. आणि हे जर आपण लक्षात घेणार नाही, आणि जर आपल्याला कोणी जन्माला यावं असं वाटत असेल, आणि कोणाच्या जन्माला येण्याने जर आपण आनंदित होत असू, तर हे आपलं दुर्दैव आहे. हे आपल्याला लक्षात येत नाहीये की साधू संत सांगतात की जन्म होणं ही चांगली गोष्ट नाही, जन्माला येणं ही चांगली गोष्ट नाही. हे जर साधू संत सांगतात आणि आपल्याला जर जन्माला आल्यानंतर आनंद होतोय, अधिक आपण त्याचा दर वर्षाला आनंद उत्सव साजरा करतोय, तर हे आपल्याला मान्य नाहीये, साधू संतांना मान्य नाहीये. पण जगासारखं राहावं लागतं म्हणून आम्ही करतो असं म्हटलं तर ठीक आहे, ते सांत्वन आहे आपलं. करू नये असं नाही, ते सांत्वन आहे फक्त. खरं तसं नाहीये. हृदयामध्ये तसं असू नये, मनामध्ये बुद्धीमध्ये तसं असू नये. व्यवहारात कदाचित तुम्हाला परिस्थिती तशी असेल तर तुम्ही ते दाखवा जगाला, पण आतमध्ये हे नक्की ठेवू नका. मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि जीवावर या गोष्टी अजिबात ठेवू नका. तिथून तरी त्या कट करा, प्रयत्न करा तो. कारण व्यवहारात वागताना प्रत्येकाला ते शक्यच होईल असं नाहीये. प्रत्येकाचा अधिकार समान नाही. कारण मी जे बोलतोय हे चिंतनात जे सांगतो हे सगळ्यांसाठी आहे, परंतु व्यवहारात वागताना मात्र प्रत्येकाचा अधिकार भिन्न असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या अधिकारानुरूप वागलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही आपापला नियम स्वतःसाठी ठरवला पाहिजे. असो, जन्म ही चांगली गोष्ट नसताना सुद्धा जन्म हा चांगला आहे असं जगाला वाटतं, मात्र आपल्याला त्याचं फार दुःख भोगावं लागतं. मातेला सुद्धा फार दुःख भोगावं लागतं, पण माता ही त्या दुःखाला दुःखच समजत नाही. त्याचं कारण असं आहे की मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा ती जन्माला येतानाच हा भाव घेऊन येते की मला संतती असेल. तसा तिचा भाव दृढ करण्यासाठी पुन्हा समाज हा कारणीभूत असतो. समाज तिच्याकडे जर तिला मूलबाळ झालं नाही तर अत्यंत हलाखीचे दिवस तिचे येण्याची सुरुवात होते. आता काळ बदललाय, पण पूर्वीची परिस्थिती फारच भयानक होती. वांज म्हणून तिला जगावं लागणं हे सगळ्यात मोठं दुःख असतं, आणि अधिक अजून काय 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 तिला भोगावं लागेल त्या पोटी,
हे सांगता येत नाही. आणि म्हणून ह्याच नकळतपणे ह्या भीतीमुळे सुद्धा अनंत जन्मांपासून आतमध्ये असा एक संस्कार आहे की मुलगी जन्माला आली की तिला वाटतंच की मला संतती असावी. मात्र त्या मातेला जन्माला मूल घालताना ज्या वेदना होतात, यातना होतात, त्या भयानक असतात. त्याबद्दल शास्त्रामध्ये आकांत असा शब्द वापरण्यात आलेला आहे. आकांत ते जननीय दुःखे धाय मोकली. तर ही दुःखदायक स्थिती अशी इतकी भयानक आहे. परंतु ह्या दुःखापेक्षा म्हणजे लोकांनी आपल्याला सारखं टोचत राहण्यापेक्षा हे एकदाच दुःख संपेल असं वाटतं स्त्रीला. नकळतपणे असतं, हे कळतपणे नाहीये. अधिक पुत्रमोह जो असतो त्या पुत्रमोहापोटी ते दुःख वाटत नाहीये. म्हणजे फक्त लोकांचंच टोचणं हे कारण नाही, तर पुत्रमोह जो आहे, संततीचा मोह जो आहे, तो नकळतपणे अनंत जन्मांचा हा जो मोह आहे, त्या मोहापोटी सुद्धा त्या स्त्रीला ते दुःख वाटत नाही. नाहीतर ते दुःखच आहे, आकांत आहे, तो भयानकपणा आहे. पण याच मुलाला मी जन्म घालावा किंवा याच मुलीला मी जन्म द्यावा यासाठी ती माता काही करू शकत नाही. हतबलती, तिच्या पोटी जी संतान आली ती आली, कुठली आली कुठून आली माहित नाही. म्हणजे आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल हे कोण आहे, कुठून आलं हे काहीच माहित नसतं. कुठला जीव आहे, कुठे फिरत होता, कुठे भरकटत होता आणि कसा आपल्या पोटी जन्माला आला हे जगामध्ये कोणालाही सांगता येणं शक्य नाही. तो जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ही जेव्हा जन्माला येते त्याच्यानंतर काही कालावधीनंतर हळूहळू तिचे जे काही पूर्वकर्म आहेत, त्याचे जे काही पूर्वकर्म असतील त्याप्रमाणे ते मूल हळूहळू पुढे गती धारण करतं. आणि ते जर आपल्याला जुळलं, आपल्याशी जुळलं तर आपल्याला बरं वाटतं, नाही जुळलं तर दुःख होतं. आमचा मुलगा चांगला आहे, आमची मुलगी चांगली आहे, हे असं जेव्हा आईबाप म्हणतात तेव्हा त्यांच्याप्रमाणे होत असतं. म्हणून त्यांच्याप्रमाणे नाही झालं की ते काय म्हणतात, दुःखी होतात ते, कारण त्यांच्याप्रमाणे होत नसतं म्हणून ते दुःखी होतात. तर अशी परिस्थिती आहे. असो, जन्म हा खरं तर पाहिलं तर चांगला नाहीये. जन्म दुसऱ्याचा चांगला असेल, पण आपण पुन्हा जन्म घेणं हे वाईट आहे. का? कारण या जन्मातना जी दुःख होतात याचा आपण आधी अभ्यास केलेलाच आहे, तो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी विचारात घ्यावा. जन्मानंतर आपण जे पुढे सगळ्यात न चुकणारं जे काही साध्य करणार आहोत तो आहे मृत्यू. न चुकता जन्माला आला म्हणजे काय होईल माहित नाही. जन्माला आल्यानंतर काय काय भोगावं लागेल सांगताच येत नाही, काही सांगता येत नाहीये. म्हणजे काय भोगावं लागणार, सुख भोगावं लागेल, दुःख भोगावं लागेल, चांगलं वाईट काय भोगावं लागेल ह्याचा थांगपत्ताच नाही. उद्या काय होणार माहित नाही, पुढच्या क्षणाला काय होणार माहित नाही, काय खाणार, काय पिणार, कसं जगणार माहित नाही. पण नक्की गोष्ट काय, नक्की कुठल्याही ज्योतिषाला विचारायची गरज नाही. काय गरज, काहीच गरज नाही. कधी मृत्यू येणार हे जरी ज्योतिषाला विचारलं तरी काही सांगता येत नाही की त्याला बरोबर सांगता येईल का नाही. परंतु मृत्यू येणार हे मात्र अगदी नक्की आहे. म्हणून साधू संतांनी या मृत्यूबद्दल सावध व्हा असं सांगितलेलं आहे. भीती नाही दाखवलेली, भीती नाहीये, सावध व्हा. काय व्हा, सावध व्हा. सावध व्हायला सांगितलं, काय भीती दाखवली आहे? सावध व्हा म्हणजे घडी घडी काळ वाट याची आहे असं म्हणताना भीती नाही दाखवलेली, सावध व्हायला सांगितलेले. नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळ हा आला जवळी ग्रासावा. आता हे जे सांगितलं हे कशासाठी सांगितलंय? भीती नाहीये, ही भीती दाखवत नाहीत. हे काय सांगतायत? सावध व्हा, सावध झालो पाहिजे. मृत्यू जो आहे हा मृत्यू येणार हे अटळ आहे. मग अटळ असलेला मृत्यू जर येणारच असेल तर आपल्याला या मृत्यूवर काहीतरी विचार करायला पाहिजे. मरण हे दुःख आहे का चांगली गोष्ट आहे? मरण चांगलं का वाईट? मरण हे चांगलं आहे का वाईट आहे? मरण हे चांगलं नाही. अगा मर हा बोलणंच आहात. नुसतं मर असं म्हटलं तरी राग येतो. माझ्या मरणावर उठलास का असं म्हटलं जातं. म्हणजे मरण हे जे आहे हे चांगलं नाहीये, हे वाईट गोष्ट आहे. मरणासारखं दुःख जगात कुठलंच नाहीये. खरं तर एक वेळ जन्माचं दुःख सुद्धा सहन करणं शक्य आहे, पण मरताना ज्या यातना आहेत त्या अत्यंत भयानक आहेत. मरणाचं दुःख अत्यंत भयानक आहे आणि हे आपल्याला आज माहित नाहीये. अनंत जन्मामध्ये आपण अनंत वेळा मेलेलो आहोत. अनंत वेळा आपण मेलेला असल्यामुळे त्याचा जो संस्कार आहे तो आतमध्ये चित्तामध्ये छापून ठेवलेला आहे. आपल्या चित्तामध्ये मरणाचा संस्कार आहे.
आणि तो जो मरणाचा संस्कार आहे, त्या मरणाच्या संस्कारामुळे आपल्याला मरणाची सदैव भीती आहे. आपण खरं तर कशालाच घाबरत नाही, फक्त एकाच गोष्टीला घाबरतो, मरण. अंधारात जेव्हा आपल्याला भीती वाटते, कशाची भीती वाटते? गाडी चालवताना किंवा इकडून तिकडे रस्ता ओलांडताना भीती कशाची वाटते? मरण. म्हणजे खरं तर आपण भेदरलेलो जे आहोत, घाबरलेले जे आहोत, ते फक्त एकाच गोष्टीमुळे, मरण. घरामधल्या तिजोरीतले किती पैसे कोण लुबाडील ह्याची भीती नाही आपल्याला खरी. आपण ते चोराला काय म्हणतो? तू पाहिजे तर सगळं घेऊन जा, पण काय नेऊ नकोस? माझा जीव घेऊ नकोस, म्हणजे मला मारू नको. का म्हणतो असं? म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींची भीती जी आहे ती शुल्लक आहे, शुद्र आहे, तिला एवढी किंमत नाही जेवढी मरणाच्या भीतीला किंमत आहे. डॉक्टरकडे जातो, खातो, झोपतो, चालतो, बोलतो, जे काही करतो, या सगळ्यांच्या पाठीमागे एक भीती महत्वाची आहे, आणि ती म्हणजे मृत्यू, मरण. मग इतकी भयानक असलेली ही मरणाची भीती, ही भयानकता, ही संपवण्याचा विचार मात्र कोणी करत नाही. याच्यावर कायमचाच काही उपचार होतोय का नाही याच्यावर कोणी विचार करत नाहीये. याच्यावर विचार करणारे कमी आहेत. तात्पुरता इलाज करण्याच्या पाठीमागे लोक जास्त आहेत. कायमची ही मरणाची भीती गेली पाहिजे. फक्त या जन्मातली मरणाची भीती जाऊन काय, अनंत जन्मांच्या मरणाची भीती जाणं, याला किंमत आहे. या जन्मात फक्त भीती संपवायची नाहीये, या जन्मातलीच फक्त भीती संपवायची नाहीये. अनंत जन्मांमध्ये जर आपल्याला मरण प्राप्त होणार असेल तर ती भीती गेली पाहिजे. आजच काय, एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही असं काठी उगारली, हात उगारला तर ते पळून जातं का? कशामुळे पळून जातं ते? मरणाची भीती आहे त्याला. असा जगामध्ये कुठलाही जीव नाही की त्याला मरणाची भीती नाही. सगळ्यांना भीती आहे. देवादिकांची धावपळ सुद्धा मरणाच्या भीतीमुळे, मनुष्याची धावपळ मरणाच्या भीतीमुळे, किडामोकड्यांची धावपळ मरणाच्या भीतीमुळे, झाडाझुडपांची धावपळ सुद्धा मरणाच्या भीतीमुळे. प्रत्येक जण जो पळापळ करतोय इकडून तिकडे, जे पळापळ करतोय, या पळापळीच्या पाठीमागे खरी तर भीती आहे मरणाची. किती महाराजांनी बडबड केली तरी महाराजांना सुद्धा भीती कसली आहे? मरणाची भीती आहे. बडबड करणारा आणि ऐकणारा या सगळ्यांना भीती कसली आहे? मरणाची. देशाच्या बॉर्डरवर उभा असणाऱ्या सैनिकाला सुद्धा भीती कसली आहे? मरणाची. त्याला मारावं असं नाही वाटत, तो मरतो देशासाठी, ही गोष्ट आहे, पण त्याला मारावं नाही वाटत. त्याला जर म्हटलं तू मरणार नाहीस आणि युद्ध होणार नाही, तर तो म्हणेल का नाही युद्ध झालंच पाहिजे. तो म्हणेल चांगलं आहे, उलट जर युद्ध होणार नसेल, मी मरणार नसेल तर चांगलं आहे, देश सुरक्षित राहावा, बस. पण देशाच्या सुरक्षिततेसाठी तो मरायला तयार आहे, पण याचा अर्थ त्याला मरण आवडतं असा कोणी गैरसमज करू नये. एखादा मरायला तयार आहे म्हणजे त्याला मरण आवडतं म्हणून तो मरायला तयार नाहीये. तो कशाच्या तरी बदल्यात ते मरण स्वीकारायला तयार आहे. ते त्याचं मोठेपण आहे, महंत आहे तो. पण याचा अर्थ त्याला मरण आवडतं असं नाही. मरणाची भीती त्याला सुद्धा आहे. कोणालाच जगामध्ये मरण आवडत नाही. मरण ही काय आवडण्याची गोष्ट थोडीच आहे. बरं, नुसतं मेलो म्हणजे दुःख, हे तर आपल्याला होतच दुःख, पण मेल्यानंतर बाकीचे लोक सुद्धा काय आनंद उत्सव साजरा करतात काय? उलट सुतक पाळतात. म्हणजे मेल्यानंतर माणसं काय करतात? दुःख तर व्यक्त करतातच, अधिक सुतक पाळतात. ज्या घरात आपण होतो, ज्या घरामध्ये आपण जगलो, वाढलो, सगळं जे काही केलं, त्या घरामध्ये लोक सुतक पाळतात. म्हणजे ते अपवित्र झालं, अपवित्रता मान्य करतात. बघा किती वाईट गोष्ट आहे. त्या मरणामुळे ज्या घरात मनुष्य मरतो त्या घरात किती दिवस सुतक पाळलं जातं? 10 दिवस. 10 दिवस त्या घरामध्ये सुतक पाळलं जातं. म्हणजे ते घर कसं मानलं जातं? अपवित्र मानलं जातं. त्याला पवित्र करण्यासाठी मग लिंबाच्या पाल्याने गोमूत्र शिंपडा, बरेच प्रकारचे विधी करावे लागतात. पहिल्या दिवशी विधी, दुसऱ्या दिवशी विधी, 10व्या दिवशी विधी, 13व्या दिवशी विधी, महिन्याला विधी, वर्षाला विधी. हे सगळे विधी करून ती अपवित्रता घालवायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मरण चांगलं आहे का वाईट आहे? म्हणजे आपल्या मरणाने आपल्याला दुःख, आपल्या मरणाने दुसऱ्याला दुःख, आपल्या मरणाने अपवित्रता. म्हणजे सगळं जर पाहिलं, सगळ्या जर ह्या सगळ्या प्रक्रियांचा जर आपण विचार करू लागलो तर भयानकता आहे.
हे वाईट आहे, चांगलं नाहीये काही याच्यामध्ये. आपण मेलो आणि लोक आनंदित झाले असं होत नाही. ज्यांच्याविषयी भांडणाचा किंवा वैरभाव असतो त्यांच्या मरण्याने कदाचित एखाद्याला आनंद होईल, पण असे काही माणसं सगळेच नसतं. आपल्या मरण्याने कमीत कमी आपल्या लोकांना तरी दुःख होतं. मरण जे आहे हे दुसऱ्याला दुःखकारक हो अथवा न हो, होतं हे तर मी तुम्हाला अनेक उदाहरणातून सांगतोय, पण तो भाग महत्वाचा नसून मरताना आपल्याला स्वतःला दुःख होतं हे महत्वाचं. काय आपल्याला दुःख होतं, आपल्याला जे दुःख होतं ते किती दुःख होतं, आपण या शरीराला किती चिकटलोय तेवढं दुःख होतं. च्युइंगम असतं, च्युइंगम खाल्ला आणि तो च्युइंगम खाऊन डोक्याला लावला केसांमध्ये, तर आता तो च्युइंगम काढायचं ठरवलं तर काय होईल? काही नाही, निघून जाईल सहज. मग पाण्याने धुवून निघेल काय? मग शॅम्पू लावल्यावर बघा करून च्युइंगम लावा डोक्याला, केसांना, आणि चांगल्या क्वालिटीचा च्युइंगम घ्या आणि बरोबर मस्त त्याला च्युइंग झाल्यानंतर म्हणजे चगळून झाल्यानंतर मग तो लावून बघा. मग काय होईल? हाताने निघत असं जसा लावला होता तसा निघत नाही, पाण्याने धुवून निघत नाही, साबणाने धुवून निघत नाही, शॅम्पूने धुवून निघत नाही. ओढला तरी तिथे राहतोच तो. जेव्हा आपण काढायचा प्रयत्न करतो तेव्हा तो हातात येत नाही, हातात आला तरी तो राहतो जागेवरच. त्याची तार लागते नाही का, तार चिटकूनच बसायचा प्रयत्न होतो, त्याला यायचंच नसतं तिथून, त्याला चिटकूनच बसतो. कदाचित केस कापावे लागतात, कदाचित तेवढ्या भागातले काय करायला लागतात, केसच कापावे लागतात. वस्त्र्याने तेवढ्या भागातले केस कापले तर कदाचित निघतो च्युइंगम. म्हणजे खरे पूर्वीचे जे च्युइंगम होते, कारण मी बऱ्याच मुलांच्या लहान लहान मुलांच्या डोक्यात असे कापलेले केस बघायचो, तो विचारायचं काय रे काल च्युइंगम लावला होता का? हो. मग आईने किंवा घरच्यांनी ब्लेडने ते कापलावं लागले, दुसरं काहीच करता येत नाही. पूर्वीचे च्युइंगम असे होते, म्हणजे पोराच्या डोक्यात तसा बारीक कुठेतरी चावी लावल्यासारखं, म्हणजे ते केस काढलेले दिसले की समजायचं याने काल उपद्व्याप केलेला आहे, काय डोक्यामध्ये च्युइंगम लावलेले. आताचे च्युइंगम माहित नाहीत कसे आहेत, पण मी पूर्वी शाळेमध्ये असताना मात्र अशा प्रकारचे च्युइंगम होते की ते केस तिथे कापण्याशिवाय पर्यायच नसायचा, धुवून जाऊच शकत नाही. अधिक तो च्युइंगम जिथे राहील तिथे धूळ माती हे सगळे चिटकून बसणार, म्हणजे तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता. तर असे भलतेच प्रकार त्या च्युइंगमचे होते. आणि च्युइंगम लोक पोरांना चिटकवणे हा तर उद्योगच असायचा, कारण माहिती असायचं एकदा चिटकवला की तो निघणारच नाही, ठीक नाही. तर हे च्युइंगम जसा असतो तो जितका चिकटला तितका काढायला अवघड, जितका चिकट तेवढा त्याला वेगळं करणं अवघड. तसंच या देहाला आपण किती चिकटलो तेवढं त्याला ओढायला अवघड आहे. कोणाला? यमदूतांना याला ओढायला अवघड आहे, कारण हा चिकटलाच तेवढा. आपण जितके शरीराला चिकटलेलं राहणार आहे याला, जितकं या देहाशी तादात्म्य आहे. आता ह्या देहाशी तर जाऊ द्या, ह्याच्या बाहेर आपण ह्याला चिकटून बसलोय काय, ह्याच्या बाहेर चिकटून बसलोय आपण. म्हणजे ह्या एवढ्यांना म्हणजे मम आणि अहम, अहम आणि मम यांना जेवढे चिकटून बसलोय आपण, जेवढे चिकटलेलो आहोत ममला आणि अहमला म्हणजे शरीराला, तेवढा त्या यमदूताला काय आहे, सोपं आहे का काढायला? तेवढं अवघड आहे. बरं तो काय आता सहज प्रेमाने काढणार आहे काय? आईने जर डोक्यात अडकलेला च्युइंगम काढायचं ठरवलं पोराच्या डोक्यामधला, तर आई जरा प्रेमाने काढेल. बापाने काढला तर पहिले 2 लावून देईल कानाखाली, नाही का? आईने काढला तर बाळ्या वाळ्या करून ती कस्तरी करून काढीन, पण बापाने काढला तर मात्र आणि बापाच्या ऐवजी जर मास्तरने काढला तर मास्तरकडेच दिला काढायला, तर छडीने पहिला दणकीन तो त्याला, तुला उद्योग कुणी करायला सांगितला होता? आणि तो फालतूचे प्रकार करणार नाही, तो म्हणजे लहान वाचतारा, तो मग कशाला विचार करतोय तुझे केस राहिले का नाही राहिले? आई तरी प्रेमाने करेल. पण यमदूत आणि यम हे काय आई बापासारखे, ते मास्तरासारखे आहेत. संसार चक्रामध्ये ते मास्तर आहेत, दंड देणार आहेत ना, ते यमदंड असतो ना, त्यामुळे यम हा दंड देणार आहे. मग यमदूत त्याचेच अनुयायी आहेत, त्यामुळे ते काय असे प्रेमाने म्हणणार नाही. आता तू कुठे कुठे चिकटलाय, म्हणजे रस्त्यामध्ये आपण चाललोय आणि आला यमदूत आल्यानंतर तो लगेच म्हणणार का कुठे कुठे चिकटला याचं बघू जरा यादी, आईशी चिकटलेला आहे, बायकोशी चिकटला आहे, मुलाबाळाशी चिकटलेला आहे,
संपत्तीशी चिकटलेला आहे, बरं तू विचारून ये बरं सगळ्यांना जा, असं म्हणेल काय? त्याला काय घेणं देणं नाहीये. तो म्हणत नाही की तू बँक बॅलन्सची व्यवस्था केलीस काय, बायकोला विचारून आलास काय, मुलाबाळांना विचारून आलास काय, आईला विचारून आलास काय, नवऱ्याला विचारून आलीस काय, काही नाही विचारत तो. कुठंच उदाहरण नाही असं. मला एकही माणूस भेटला नाही असा की त्याने मला विचारलं आणि 2 दिवसाची मोहलत दिलेली आहे की आता 2 दिवसानंतर मी येणार आहे, तू तयारीत राहा, आणि मी सगळं आटपून बसलेलो आहे, आता मला जायचंय. असं कोणीच नाही भेटलेलं. सकाळी मनुष्य भेटला होता, बोलला होता, दुपारी तो नव्हता, असं लोक सांगतात. अहो काल तर बोललो, असंच सकाळी बोललो त्याच्याशी, गेला, वाटलंच नव्हतं, त्याला पण माहित नव्हतं. तुला काय माहिती असणार आहे? हे सत्य आहे. हे काय खोटं सांगतोय का मी? खऱ्या गोष्टी लोकांना ऍक्सेप्ट नाही होत आहेत. दुर्दैव आहे. खरं जे आहे ते पचत नाहीये, म्हणजे पटत नाही, ऐकतच नाहीत लोक. मी काही नवीन काही सांगत नाहीये, फक्त जे आहे ते डोळे उघडा असं सांगतोय. डोळे उघडा, डोळे झापडं लावून बसू नका, म्हणजे डोळे बंद करून बघू नका. हे सत्य परिस्थिती आहे. म्हणजे उद्या तुम्ही असाल का नाही मला माहितच नाहीये, आणि मी तरी उद्या असणार का नाही मला माहित नाहीये. आपण काही 60 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करून आलेलो नाही इकडे, 60 वर्षानंतर मारणार म्हणून. असं काही कॉन्ट्रॅक्ट करून आलो? काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलेलं नाही आपण की 100 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 35 वर्ष, 30 वर्ष, काही नाही, माहितीच नाही. आणि तो जो यमदूत येईल, तो यमदूत तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही किती चिकटलेले आहात. जितके जास्त चिकटले तेवढे त्याला ओढायला त्रास होणार. तो ओढणार का नाही? तो ओढणार आहे. आणि आपण ओढले जाणार आहे का? कोण तयार आहे आत्ता की चला आत्ता यमदूत आले की चाललो? कोण तयार आहे इथे बसलेला? एखादा जरी म्हटलं मी तयार आहे, तरी चिंतन झाल्यानंतर सांगेल थांबा जरा माझे काही कामं राहिलेत तेवढी बघतो. पण मी सुद्धा म्हणेल थांबा जरा मला अजून दृग्दृश्य विवेक जरा पूर्ण करू द्या. चांगलं काम करतोय ना मी, नेक काम करतोय, काहीतरी चांगलं काम करतोय, जरा एवढं तरी पूर्ण होते असं त्याला मी आले म्हणेल. मग तो म्हणणार की हा फारच चांगलं काम करतोय, मग तू आता एवढं दृग्दृश्य विवेक पूर्ण करून मग नेऊन तुला, असं म्हणेल काय? असं काही म्हणत नाही तो. त्याला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. तो ओढणार फक्त. आणि आपण मात्र चिटकून बसले नाही. दृग्दृश्य विवेक पूर्ण करायलाच पाहिजे, ही सगळी व्यवस्था करायच पाहिजे. हे आपण चिकटलोय नाही का? फक्त जरा माझं चिकटणं चांगलं आहे, सात्विक आहे ना. आणि एखाद्या जर बायकोला किंवा संपत्तीला चिटकून बसलेला असेल तर जरा ते राजसी आहे. एवढाच फरक आहे. सात्विक, राजसी किंवा तामसी असं कुठेतरी चिटकून बसलेला आहे, पण चिकटलेलाच आहे ना. मग यापैकी कोणी असो, त्याला ओढायचं म्हणल्यावर त्रास, त्याला तेवढं दुःख, तेवढ्या यातना द्याव्याच लागणार. आणि जर तो वेगळा होत नसेल तर करवतीने कापावं लागणार. तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जसं करवतीने हातपाय कापले जिवंत माणसाचे, एखादा जिवंत मनुष्य, आणि त्याचे करवतीने हातपाय कापले तर किती वेदना होतील? फक्त विचार करायचा आपण. अहो एक कुऱ्हाड घेतली, 2 तुकडे केले, विषय संपला. एक घाव, 2 तुकडे, विषय संपतो. काही अडचण राहत नाही. बेशुद्ध पडेल, हॉस्पिटलमध्ये नेतील, त्याला प्लॅस्टर काय करतील किंवा इलाज करतील. शुद्धी आले की तेव्हा लक्षात येईल की आपला पाय तुटलेला आहे. बस, काही अडचण नाही, भीती नाही. पण त्याच्यावेळी त्याला बसवला आणि जागा आहे, आणि त्याला त्याच्या समोर आता ही करवत आहे, आणि तू इकडून वड 2 यमदूत, आणि हा ओढतोय कर 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 असं कापतोय. आता असं जर कापतोय म्हटल्यानंतर आपल्याला काय आनंदाची गोष्ट आहे? शास्त्रात असं लिहिलेलं आहे की करवतीने जर हातपाय कापले तर किती वेदना होत असतील हे तुम्ही विचार करा. तेवढ्या वेदना मरताना होतात. आणि म्हणूनच आपल्याला ती आतमध्ये भीती आहे, मरण नको, मरायचं नाही आपल्याला. मरायची भीती प्रत्येकाला आहे. काय त्याचं कारण? आतमध्ये हा जो भाव आहे, ही जे दुःख आहे, हे आपल्याला माहित आहे सगळ्यांना, म्हणून ती भीती. किंवा शास्त्रामध्ये दुसरं उदाहरण आहे, एकाच ठिकाणी विंचवाने जर नांग्या मारल्या, अनेक विंचू एकाच ठिकाणी जर चावले आपल्याला, तर काय यातना होतील? साधारणपणे ज्यांना विंचू त्याचा जो दंश आहे, म्हणजे त्याचं जे विष आहे, ते ज्या लोकांना चढतं, तर एक जर मनुष्याला एक विंचू चावला, दंश झाल्यानंतर त्याचं विष जर त्याला चढलं, तर तो मनुष्य एक गाव गोळा करतो. गाव म्हणजे आता समजा 200 माणसं धरा, मग तो 200 माणसं गोळा करण्या इतका ओरडतो अंदाजे. विष जर चढलं तर, काही काही लोकांना विष चढत नाही, काही ना कमी अधिक प्रमाणात चढतं, पण विष ज्याला चढतं तो मनुष्य 200 माणसांना गोळा केल्याशिवाय गप्पच बसत नाही. एवढं ते भयानक त्रासदायक आहे. मग असे जर अनेक विंचू चावले एका ठिकाणी तर किती गोळा करील? हजारो माणसं गोळा करील तो. तर एवढ्या यातना मरताना होता. हे फक्त समजावून सांगण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे साक्षात
आपल्याला काही विंचू चावतात असं होत नाही, किंवा साक्षात करवतीने हातपाय ते येऊन कापत नाहीत आपले, तसं काही करत नाहीत ते. पण तशा वेदना मरताना आपल्याला होणार आहेत असं मी म्हणतोय. होतात नव्हे, काय होणार आहेत नाही का, होणार आहेत मरताना एवढ्या यातना. पण मग एवढ्या जर वेदना होतात तर आपल्याला ते दिसत का नाही? आपल्याला भीती वाटते, यावरून अनुमान फक्त आपण करतोय की ते वेदना असणार तशा, अनुमान करतो. मग ते चुकीचं नाही, अनुमान चुकीचं नाहीये. होतंय काय की जो मनुष्य मरतो तो मेल्यानंतर तो सांगायला येत नाही. यातना ज्या झाल्या ते सांगायला कोणी सांगितल्या पाहिजेत? ते यातना ज्याने भोगल्या त्याने सांगितल्या पाहिजेत. तो येतो का खाली? तो येऊ शकत नाही. म्हणजे जो यातना भोगणारा आहे तो निघून जातो, तो यातना भोगून निघून जातो, त्याला यातना होतातच त्या. पण जो सांगणार आहे खरं तो राहत नाही. खाली जे राहतं त्याच्याद्वारे त्याला ते यातना दिलेल्या असतात, शरीराच्या द्वारे. पण एकदा का त्या शरीरातून त्याला पूर्णतः बाहेर काढला की त्याच्यानंतर खाली जे शरीर उरतं त्याच्याशी त्याचा संबंध राहत नाही. आणि ते शरीर जड असल्यामुळे, म्हणजे हे स्थूल शरीर जड असल्यामुळे ते रडू शकत नाही. त्यानंतर त्याचे हातपाय तोडले, कापले, जाळले काही होत नाही. पण जेव्हा त्याला त्या शरीरातून बाहेर काढलं जातं तेव्हाच्या ज्या यातना आहेत त्या यातना त्याला तेव्हा त्या भोगाव्याच लागतात. अधिक मरणाऱ्या मनुष्याला, जो मरत असतो, मरणारा जो मनुष्य असतो त्याच्या आतमध्ये किती यातना होत्या तो सांगूच शकत नाही. कदाचित तो फक्त वाचवा एवढंच म्हणू शकतो, कारण त्याला त्याच्या पलीकडे काहीच सुचणार नाही. मरणारा मनुष्य जास्तीत जास्त काय म्हणतो? वाचवा. पण त्याला एवढंच बोलू शकतो, त्याच्या पलीकडे त्याला काही बोलता येणार नाही. म्हणजे वाचवा असे शब्द असो किंवा काही असो, पण अशाच प्रकारचे शब्द तो बोलेल, त्याच्या पलीकडे तो काही बोलू शकणार नाही. पण तो जाणारच असल्यामुळे पुन्हा येऊन त्याला किती यातना झाल्या हे सांगता येणार नाही. त्या शरीरात तो पुन्हा प्रवेश करू शकत नाही. कारण सृष्टीच्या नियमामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की ज्या शरीराचा एकदा त्याग केला, म्हणजे यमदूताने जर त्या शरीरातून त्याला बाहेर काढलं की पुन्हा त्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश हा होत नाही. अपवादात्मक काही उदाहरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये त्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्यात आलेला आहे. ती अपवादात्मक आहे, त्याचा आपण इथे विषय घेणार नाही, कारण की ती अपवादात्मक का आहेत ह्याची कारणं निराळी आहेत. पण आपण त्या वर्गात नाही आहोत हे लक्षात घ्या. तर जेव्हा या शरीरातून आपण एकदा बाहेर गेलो की तेव्हा पुन्हा त्या शरीरामध्ये येऊ शकत नाही, म्हणून ते यातना सांगता येत नाहीत. म्हणून उरलेली लोक जी रडतात ती आपल्याला यातना झाल्या म्हणून रडले नाहीत. कशामुळे रडले? आपल्याला यातना झाल्या म्हणून रडले. असं बघितलंय कधी तुम्ही? माणूस मेला आणि सगळेजण रडतायत आणि रडणाऱ्या जाऊन विचारलं, का रडतोस रे? तो जो मेला ना त्याला खूप यातना झाल्या ना म्हणून रडतोय. असं नाहीये कोणीच रडत, असं कोणीच रडत नाही. एकही मनुष्य असं रडत नाही. रडणारे जे आहेत ते फक्त त्यांना त्याच्याशी किती मोह आहे त्याच्यानुसार रडतात. कोणाशी? त्या व्यक्तीशी किती मोह आहे त्याप्रमाणे रडणार आहेत. त्याला किती यातना मारताना झाल्या या भावनेपोटी कोणीही रडत नाही. कारण माहितच नाहीये, म्हणजे त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आपला मोह किती आहे त्याच्याप्रमाणे रडू येणार आहे. अमेरिकेत किती माणसं मेली, काय घेणं देणं आपल्याला? रडू पण येत नाही, डोळ्यातून पाणी पण, अरे वाईट झालं, बस एवढं. शेजारच्या गावातला मनुष्य मेला, फारच वाईट झालं. घरातला मनुष्य मेला, मग रडतो. आणि एकदम मोह असलेली व्यक्ती मेली, मुलगाच मेला, मुलगीच मेली, नवरा मेला, बायको मेली, हे सगळे जर मेले तर, यापैकी कोणीतरी मेलं तर मग मात्र हंबरडा फोडून रडतो. म्हणजे हे सगळ्या रडण्यामध्ये काय दुःख आहे का कोणाचं? त्याचं दुःख आहे का त्या मरणाऱ्याचं? मरणाऱ्याच्या यातना आहेत का त्यामध्ये? नाही. किती मोह आहे त्याच्यामध्ये. किती मोह म्हणजे काय? मोह म्हणजे हा पदार्थ आपल्याला उपयोगाला येईल असं वाटणं, आणि तो पदार्थ उपयोगाला येतो म्हणून मोह आहे. नाही तर कशाला मोह राहतोय? कुठल्याही पदार्थामध्ये मोह कशासाठी असतो? मोह म्हणजे तो पदार्थ उपयोगाला येतो. उपयोगाला म्हणजे वेगळ्या प्रकारे उपयोगाला येतो. आईला मुलगा कशासाठी उपयोगाला येतो? तिच्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी, बाकी दुसरं काय कारण आहे? नवरा वेगळ्या कामासाठी उपयोगाला येतो, बायको वेगळ्या कामासाठी उपयोगाला येते, मुलगा वेगळ्या कारणासाठी उपयोगाला येतो, मुलगी वेगळ्या कारणासाठी उपयोगाला येते, नातेवाईक वेगवेगळ्या कारणासाठी उपयोगाला येतात, संपत्ती वेगळ्या कारणासाठी उपयोगाला येते.
ज्या ज्या पदार्थामध्ये मोह असतो तो प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या कारणासाठी उपयोगाला येतो, म्हणून त्याच्यात मोह आहे. तो पदार्थ जर उपयोगाला येतच नसेल तर त्यात मोह राहण्याचा प्रश्नच कुठे आहे? का राहील मोह? मोह राहतच नाही. सद्दाम हुसेन, आपल्याला काय मोह आहे त्याच्याशी? काय उपयोगाचाच नाही आपल्या. सद्दाम हुसेन मेला किंवा नाही मेला काय फरक पडतो आपल्याला? काही रडू आलं काही नाही, काही होत काही फरक पडतो का? काही फरक नाही पडत. आपल्याला उपयोगाला येत नाही ना, म्हणून. तो काही जीव नव्हता, तो माणूस नव्हता. चांगला मनुष्य असला तरी, एखादा चांगला मनुष्य मेला तरी सुद्धा काही नाही, एवढं काही वाटत नाही. ठीक आहे, थोडंसं आपल्याला नाव वाटतं, तेवढा मोह असतो. एक चांगली व्यक्ती होती बस, बाकी त्याच्या पलीकडे काय काही फरक पडत नाही रोजच्या जगण्यामध्ये आपल्या. तर मरण जे आहे हे मरण कोणाचंही असो, आपल्याला जे रडू येतं ते रडू मुळात त्याच्या मरणामध्ये असलेल्या यातनेमुळे नसून आपल्यामध्ये असलेल्या मोहामुळे आहे. सगळी माणसं अशीच रडतात. म्हणून आपण जेव्हा मरणार तेव्हा जी लोक रडणारी आहेत, ही रडणारी कशी रडणार आहेत? आपल्यामुळे. म्हणून असं कोणी गैरसमज करून घेऊ नये की आपल्या मैतीला 1000 माणसं आली म्हणजे फार उत्कृष्ट होईल. कारण काही माणसं ह्याच्यासाठी नाते वाढवतात. काय साध्य करायचं आयुष्यात? मला एकाने सांगितलं, तुमच्या मैतीला किती लोक आली किंवा 10व्याला किती लोक आली याच्यावरून तुम्ही ठरवायचं तुम्ही किती चांगले जगले, किती समुदाय आला, किती जमाव झाला तुमच्या मरणाने जगामध्ये, लोक किती आली, ह्याच्यानुसार ठरवायचं काय की तुम्ही किती उत्कृष्ट जगले. आणि जेवढे रडणार आहे, समजा 1000 लोक आले किंवा 10,000 लोक आले आणि 10,000 लोक रडतायत तुमच्या मरणाने, तुमच्या मरणातल्या यातना पाहून रडतायत ते. 1000 असो का 10,000 असो का 5 माणसं असो, माणसं 10 आहेत का 1000 आहेत का लाख आहेत, याच्यावर जर आपण विचार केला तर ही सगळी रडणारी लोक जी आहेत ही लोक त्या माणसाच्या यातनेमुळे रडत नाहीयेत. मरताना त्याला ज्या यातना झाल्या त्याच्यामुळे रडणार नाहीयेत. म्हणून आपल्या मरणाने जी लोक रडायला आली, आपण मेल्यानंतर जी लोक रडायला आली, ती माणसं जर आपल्या यातनेमुळे रडत नसतील त्या माणसाचं करायचंय काय आपल्याला? तुमच्या यातनेसाठी कोणी रडला तर चांगली गोष्ट आहे. व्यवहारात काय दाखवतो आपण एकमेकाला? अरे तुझ्या दुःखामुळे मला दुःख होतंय रे, असं म्हणतो आपण का नाही म्हणत? आपण दुःख व्यवहारात दुसऱ्याचे जे सहन करतो किंवा दाखवतो की मला का दुःख होतंय, मी काय रडतोय, कारण तुझं दुःख मला पाहत नाहीये, सहन होत नाहीये, तुझ्या दुःखामुळे मला दुःख होतंय, तुझ्या दुःखामुळे मी रडतोय, असं आपण जगताना दाखवतो. हेच मरताना पाळत नाहीये. मग जेवढी आपल्या मरणाने रडणार आहेत ही माणसं जर आपल्या यातनेने, मरणाच्या यातनेने जर रडणार नाहीत तर त्या माणसांचा काय उपयोग आहे? म्हणून आता काय करायचं? कोणी मेला तर का रडायचं? रडायला जायचं. पण का रडायचं? त्याच्या मरण्यामध्ये त्याला जे दुःख झालं, त्याला जे यातना झाल्या त्याच्यामुळे रडा. मग सांगा, असं जर तुम्ही लक्षात घेतलं, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर जगातला कुठलाही माणूस मेल्यानंतर तुम्हाला दुःख होईल का नाही? जर मरणाऱ्याच्या यातना तुम्ही लक्षात घेतल्या तर यातना लक्षात घेतल्यानंतर मग तो कोणीही मरो, आपल्या मोहातला असो किंवा नसो. आणि साधू संतांना हाच कळवळा असतो. जेव्हा जीव मरतो तेव्हा त्याला ज्या यातना होतात, त्या मेल्याने त्याला जी पुनरावृत्तीमध्ये जन्म होतो, त्या जन्मातना त्याला ज्या यातना होतात, याच फक्त साधू संतांना पाहवत नाहीत. आणि म्हणून साधू संतांना कळवळा येतो. म्हणून साधू संत सांगतात की हे पुनरपी जनन पुनरपी मरण हे फार वाईट आहे, याच्या नादाला तुम्ही लागू नका. मधल्या काळात तुम्ही काय केलं त्याला काही किंमत. तुम्ही जन्म आणि मरण या मधल्या काळात काहीही करा, काहीही, हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे काहीही, अक्षरशः काहीही करा, त्याला काहीही किंमत नाहीये, काहीच किंमत नाही त्याला. तुम्ही या 2 अवस्थेंचा जर विचार करू शकले नाहीत तर या मधल्या तुमच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. 2 जर अवस्थेचा विचार नाही करू शकले, जगणं काय आहे? जगणं जे आपलं जगणं, या जगण्यामध्ये काय आहे? विविधता आहे, विचित्रता आहे, चांगलं वाईट सगळं आहे, विचित्र आहे सगळं जगणं प्रत्येकाचं. पण मरण आणि जन्म हे मात्र समान आहे. जगणं विचित्र आहे प्रत्येकाचं, तुमचं माझं प्रत्येकाचं जगणं
विचित्र आहे, वेगवेगळं आहे. पण मरण आपलं सगळ्यांचं समान आहे. मरताना आपण सगळ्यांचा प्रकार एकच होणार आहे. काय? या शरीरातून यमदूत आतला जो पुंजका असेल ते बाहेर काढेल आणि यमलोकी घेऊन जाईल. बस सगळ्यांचं तसंच होणार आहे. जन्माला घालताना पुन्हा कुठल्या तरी एका विशिष्ट ध्येयामध्ये प्रवेश करून देणं हे समानच होणार आहे सगळ्यांचं. मग तिथून पुढे जन्म ते मरण एवढ्या काळात आपण काय गोंधळ घालणार? हा आपल्या कर्मानुसार होणार आहे. आपला जो कर्म गती आहे, कर्मगतीचा जो फेरा आहे तो त्याप्रमाणे जगणं असणार. पण या मधल्या काळाला काही किंमत नाही. म्हणजे एखादा किती चांगला आहे का वाईट आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, ब्राह्मण आहे का वैश्य आहे का शूद्र आहे, याकडे साधू संत पाहतच नाहीत. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या कशालाच किंमत नाही मधल्याला. पाप करणारा असो, म्हणजे दुराचारी असो, दुष्कृत्य करणारा असो, का चांगला एकदम श्रीमंत असो किंवा गरीब असो, कोणी असो, वारकरी संप्रदायामध्ये काय आहे का त्याला? कारण त्यांचं लक्ष तिकडे नाहीच आहे. वारकरी संप्रदाय या गोष्टींकडे लक्ष देतच नाही मुळात. स्त्री आहे का पुरुष आहे, चांगला आहे का वाईट आहे, श्रीमंत का गरीब, पापी का पुण्यवान, दुराचारी का सदाचारी, याकडे वारकरी संप्रदाय खरं तर लक्ष देत नाहीये. म्हणजे साधू संत, कुठल्याच संप्रदायाचे साधू संत याकडे खरं तर लक्ष देत नाहीत. कशाकडे लक्ष देतात? जन्म आणि मरण. बुडते हे जन न देखिबे डोळा. बुडते म्हणजे कुठे बुडते? मरणात बुडणार आहे आपण. बुडणार म्हणजे बुडले की मरतो मनुष्य. मग कुठे बुडणार आहे? मरणामध्ये आपण बुडणार आहोत. मरण हेच बुडणं आहे. आणि हे बुडणं संतांना पाहत नाही, म्हणून कळवळा येत असे. खरं तर हेच बुडणं आहे. हे बाकीचं जे बुडणं आहे ते एवढं महत्वाचं नाही. हे बुडणं जरी असलं तरी मरण हे बुडणं आहे. कारण रोजच्या जगण्यामध्ये खरं तर काय, प्रत्येक क्षण आपण कुठे चाललोय? मरणाकडे. प्रत्येक क्षण मरणाकडे चाललोय. पुढचा क्षण म्हणजे मरण. ही साधू संतांनी आठवणच करून दिलेली आपल्याला. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, जळी बुडबुडे जळावर निघणारे बुडबुडे. तसं आपलं जगणं आहे. पाण्यावर निर्माण होणारा बुडबुडा जसा संपणार आहे. काय घेऊन बसलोय आपण? कशासाठी रडतोय आपण? कशासाठी रडावं आणि कशासाठी रडतोय? बऱ्याच लोकांच्या घरी जातो मी, बऱ्याच लोकांशी बोलतो, बऱ्याच लोकांशी माझा अनेक विषयांवर विसंवाद होतो. हे पाहिल्यानंतर मला असं लक्षात येतं की मी सांगतोय एवढं सांगितल्यानंतरही लोक कुठल्या गोष्टीमध्ये रममाण आहेत. मी सांगतो तेवढ्या 1 तासापुरतच त्यांना ते लक्षात राहतं. नंतर नको त्या गोष्टी घेऊन बसतात. इतक्या शुद्र गोष्टी घेऊन बसतात की मला फारच हसू येतं त्याचं मनामध्ये, आतमध्ये. मी हसत नाही आणि रडू पण येतं. आपण काय घेऊन बसलो पाहिजे? काय घ्यायचंय आपल्याला? काय नक्की घेऊन बसायला पाहिजे? मृत्यू. रोजचं जगणं जे आहे ते जगा, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. पण त्या जगण्याच्या नावाखाली जे मरण आपल्या दारात येणार आहे त्या मरणाचा विचार करा. त्या मरण्याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जगातली सगळी माणसं सांगतील अरे मरणाचा विचार नाही करायचा, ते अशुभ काय बोलतोस. म्हणजे मी जर एखाद्याला म्हटलं काय होता उद्या मेलो तर, हे असं अशुभ नको बोलू बरं. काय म्हणतात? अशुभ? अरे नाव सुद्धा जिथे सहन होत नाही आणि ते तर प्राप्त करायचंय, ते न चुकता येईल इतकी दुर्दैवी गोष्ट आहे. ज्याचं नाव सुद्धा कोणी सहन नाही करत आहे, मरण नावच सहन नाही करत आहे. तुम्ही फक्त म्हणून बघा कोणालाही, मी मरतो आता जाऊ दे. प्रेमाचा व्यक्ती असेल लगेच तोंड दाबतात आपले, हे असं नको बोलू. सहनच होत नाहीये ते. अरे जी खरी गोष्ट आहे ती सहन करायला शिका. जे सत्य आहे ते सहन करायला शिका. सत्य आहे ते, जे सत्य आहे ते स्वीकारा. काय सत्य आहे? उद्या आपण श्रीमंत असू का गरीब असू, हे सत्य आहे का? हे भ्रम आहे. आपण गरीब असू किंवा श्रीमंत असू, उद्या खायला मिळेल का नाही मिळेल हे सत्य आहे का? हे भ्रम आहे. मिळेल किंवा नाही मिळेल. भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे कदाचित होईल किंवा कदाचित नाही होईल, हे भ्रमात्मक असतं. भ्रम म्हणजे होईल नाही तर नाही होईल, माहित नाही. म्हणजे उद्या तुम्हाला खायला मिळेल का नाही माहित आहे का? माहित नाही. चांगलं मिळेल का वाईट मिळेल माहित नाही. संपत्ती मिळेल का नाही मिळेल माहित नाही. टिकेल का नाही टिकेल माहित नाही. काही माहित नाही. म्हणून हे भ्रमात्मक जगणं आहे सगळं. पण मृत्यू, मरण येईल का नाही असं आहे का काही? येणारच हे माहित आहे. हे सत्य आहे. मग सत्य का स्वीकारू नये?
मग एखादा म्हणतो नाही, मग ते मरणाचं जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आपण घाबरून राहू, भेदरलेले राहू. सगळेजण काय आहेत? उलट तुम्ही मरणाचं सत्य लक्षात घेतलं तर तुमची भीती निम्मी कमी होणार आहे. तुम्ही करून बघा प्रयोग हा. जेव्हा मरणाचं सत्य लक्षात घेतो कोणी पण मनुष्य, तेव्हा तो निम्मा त्याची भीती संपलेली असते. म्हणून असे काही माणसं बघा तुम्ही असतात, अरे मरण तर येणारच आहे, काय घाबरायचं त्यावर, म्हणून 50% ते स्थिर होतात. कारण त्यांनी स्वीकारलेलं असतं काय, मरण हे येणार आहे, त्यात काय. पण फक्त तो ज्या पद्धतीने ते स्वीकारतो ती पद्धत आपल्याला नको आहे. कारण तो निगरगठ्ठ आहे, जाड कातडी झाली त्याची. तो मारताना भेदरेलच परत पुन्हा. तो काय होईल, त्याची काहीच अडचण आहे. त्याचा पुढे प्रॉब्लेम काय, म्हणजे बाँड्रीवर असलेल्या सैनिकाला सुद्धा जेव्हा छातीमध्ये गोळी लागेल तेव्हा तो भेदरेल, तेव्हा तो मरताना क्यू बाकेल, मरताना तो नक्कीच म्हणेल वाचवा कोणीतरी. कारण आपण तिथे ऐकायला जाणार नाही. हसत हसत मरताना दिसेल, पण तो फक्त चेहऱ्यावरचा भाव आहे. आतमध्ये तो भेदरेल, आतमध्ये घाबरलेलाच असेल, हे सत्य आहे. कोणी असो जगातला, किती शाणा आणि किती निगरगठ्ठ आणि किती धड मनुष्य असला तरी मरताना चेहऱ्यावर जर त्याच्या हसू दिसलं तरी आतमध्ये मात्र त्याला वाटतच राहणार आहे की मी मारायला नको, मारावं लागतं, हे दुर्दैव आहे, असंच त्याला आतमध्ये वाटतं. तशी अवस्था आपली येऊ न देणं, यासाठी आज सुरुवात करायला पाहिजे. आज जर सुरुवात केली तर कदाचित कळो येवो अंतसमयी, अंतसमयाला तरी लक्षात येईल की हे मरण जे आहे हे मरण कोणाचं आहे, कोणाचं मरण आहे हे तेव्हा तरी लक्षात यायला पाहिजे. मरण हे आपलं नसावं, मरण हे आपलं नाही, हे कधी लक्षात यावं, कळो येवो कोणाचं आहे, हे इथे आधी सांगितलंय, लिंग देहाचं आहे, आपलं नाहीये. कारण ही अवस्था आहे लिंग देहाची, आपली नाही अवस्था ती. पण आपली जरी अवस्था नाही असं या श्लोकामध्ये ध्वनित होत असलं तरी सुद्धा आपला अनुभव मात्र हाच आहे की मरण हे, म्हणून आपलंच मरण कसं आहे आणि आपलं मरण किती भयानक आहे या रीतीने मी तुम्हाला हे मरण सांगतोय. याचा अर्थ अजिबात असं नाही सांगत आहे की हे मरण खरं तर आपलंच आहे. आपलंच आहे अशा भ्रमाने आपण अनंत जन्म मेलोय. आणि जेव्हा जेव्हा मेलो तेव्हा तेव्हा जन्म झालाय, जेव्हा जेव्हा जन्म झाला तेव्हा तेव्हा कुठलं तरी शरीर धारण करावं लागलंय. कुठलं तरी शरीर जेव्हा आपण प्राप्त केलं कर्मानुसार त्या वेळेस स्वप्न, जागृती, सुषुप्ती भोगावीच लागली. म्हणून एकूण 5 अवस्था या लिंग देहामुळे आपण अनंत जन्म भोगत आलोय. या अवस्था खऱ्या तर लिंग देहाच्या आहे असं या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो लिंग देह मन आणि अहंकार या उपादान कारणाने तयार झालेला आहे. मन आणि अहंकार यांच्या मुळे निर्माण झालेला हा लिंग देह, या लिंग देहाच्या या 5 अवस्था खऱ्या तर आपल्या नाहीत. खऱ्या आपल्या नाहीत पण आपल्याच आहेत असं वाटतं. त्याला कारण आहे मन आणि अहंकार. आपल्या काय वाटतात, कारण मनाशी आणि अहंकाराशी आपण काय आहोत, तादात्म्य. आपण बऱ्याच विचार त्यावर केलेला आहे. मनाशी आणि अहंकाराशी आपलं तादात्म्य आहे. खरं तादात्म्य अहंकाराशी नाहीये, खरं कोणाशी आहे, मनाशी आहे. खरं तादात्म्य आहे मनाशी, कारण आपल्याला जे वाटतं ते आपण करणार असं प्रत्येकाचा इथे बसलेल्याचा भाव आहे. आपल्याला म्हणजे कोणाला, मनाला. माझ्या मनाला वाटेल ते करेल, तुम्ही कशाला मला शिकवताय. आणि आजकाल तर ती प्रवृत्ती भयानक आहे. कलयुग आहे, कलयुगाचा एक विशिष्ट कालावधी सुरू आहे आता. पूर्वी वेगळं होतं. पूर्वी आपल्या मनाप्रमाणे लोक जगू शकत नव्हते. आता कसं आहे, आता प्रत्येक जण कसा जगू पाहतोय, कसं जगू पाहतो, प्रत्येक जण कसं जगू पाहतोय, आपल्या मनाप्रमाणे. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगायचं. माझ्या मनाला वाटेल तसं जगेन. तुला काय करायचंय, मुलगा बापाला सांगतो, मुलगी सुद्धा आई बापाला सांगते. आणि नाही त्यांनी ऐकलं तरी सुद्धा कोणाप्रमाणे जगते, फक्त कळू देत नाही त्यांना, एवढाच फरक आहे. जगते मात्र, म्हणजे पूर्वी असो किंवा आता असो, खरं तर प्रत्येक जण कशाप्रमाणे जगतो, आपल्या मनाप्रमाणे जगतो. आणि हे मन कोणाला कारण आहे, लिंग ध्याला कारण आहे. लिंग ध्यामुळे कुठल्या अवस्था आहेत, 5 अवस्था. म्हणजे मूळ ह्यांचं सगळ्यांचं कुठं आहे, मन. सगळ्यांचं मूळ कुठं आहे, मन हे मूळ आहे सगळ्यांचं. मन
ह्या मनाचे हट्ट पुरवणं, ह्या मनाप्रमाणे जगणं. म्हणून ज्ञानदेवांनी काय सांगितलंय, मनोमार्गे गेला तो. कारण मनाचा मार्ग जातो कुठे? मनापासून लिंगदेह, लिंगदेहापासून 5 अवस्था. या 5 अवस्थेमुळे पुनरावृत्ती, म्हणजे 5 अवस्थामुळे हा भोग आहे सगळा. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. म्हणून या मनाच्या मार्गे जो कोणी जातोय, मनाच्या मार्गे जो कोणी जाणार आहे तो संपलेला आहे. जगामध्ये सर्वच जण या मनाच्या पाठीमागे धावतात. आपण तर इतक्या क्षुद्र गोष्टींसाठी मनाप्रमाणे जगतोय, याला काही सांगताच येत नाही. फार क्षुद्र गोष्टींसाठी. काही काही लोक मन मारून बराच काळ जगतात, पण एका दिवशी विस्फोट होतो. मग काय होतं? विस्फोट होतो. फार मन मारून जगलो, आता नाही. रागावल्यानंतर लहान मुल जे असतं, लहानपणापासून आईबापाच्या धाकामध्ये मनाप्रमाणे जगू शकत नाही. आणि एकदा तरुण झालं पोरग की मनाप्रमाणे जगायला लागतं. चुकून आईबापाला कळलं आणि त्याने जर धारेवर धरलं आईबापाने मुलाला, तर मुलं आईबापाला डायरेक्ट सांगतात, फार झालं आता. काय सांगतात? म्हणजे तोंडाने नाही बोलले तरी आतमध्ये म्हणतात, फार झालं बरं का आता, एवढं नकोय, अति नका करू. म्हणजे काय असतं नक्की? मनाप्रमाणे जगता नाही येत आहे. हे मन जे आहे इतकं भयानक आहे. मन हे वायू तत्वाचं आहे. मन हे वायू तत्वाचं आहे. आणि अहंकाराला ते आपल्या सोबतीला ठेवत आहे. अहंकार जो आहे तो भयानक आहे. अहंकार काय करायला लावतो, अहंकाराच्या पोटी काय होतं, नवल अहंकाराची गोठी. विशेष रूपाने नाही लागत ते, विशेष रूपाने नाही लागत, म्हणजे सामान्य रूपाने त्यांच्या पाठीमागे लागलेलंच आहे ते. विशेष न लागे अज्ञानापाठी, अज्ञानाच्या पाठी विशेष रूपाने लागत नाही, म्हणजे त्यांना कळू देत नाही की तुमच्या पाठीमागे मी आहेच, म्हणून विशेष रूपाने नाहीये. नवल अहंकार, नवल ते ह्या अहंकाराचं नवल काय की ते अज्ञानाच्या पाठीमागे लागलंय, पण अज्ञानाच्या पाठीमागे लागलंय त्यांना कळत नाही. म्हणजे एखाद्याला तुम्ही जर म्हटले, काय तू फारच अहंकार दिसतो, मी कसं काय अहंकारी आहे, मग समजायचं तो कोण आहे? अज्ञानी आहे. पण जिथपर्यंत आपल्याला वाटतं की आपल्याला अहंकार नाही, तिथपर्यंत आपण कोण आहे? अज्ञानी आहोत. अज्ञानाचा जोपर्यंत स्वीकार आपण करत नाही तिथपर्यंत आपण अहंकारी आहोत. तिथपर्यंत आपल्या पाठीमागे तो आहेच लागलेला. कारण तुम्ही अहंकाराचा जर स्वीकारच करत नसाल, अहंकाराचा स्वीकारच करत नसाल तर तुम्ही 5 अवस्था भोगताच कशा? मग म्हणजे मला जर एखादा म्हणलं तुम्हाला अहंकार आहे का? हो मला आहे अहंकार. अहो ते जर नसता तर मी ह्या 5 अवस्था भोगल्याच कशा असत्या, नाही का? म्हणून जी माणसं म्हणतात ना की आम्हाला अहंकार अजिबात नाहीये किंवा अहंकार येऊ देत नाही बरं का मी अहंकार, तर समजायचं हा कोण आहे? अज्ञानी आहे तो, म्हणून तो तसं म्हणतोय. कारण अहंकाराशिवाय 5 अवस्था भोगणारच नाही, कारण अहंकार उपादान कारण आहे त्याला, नाही का? म्हणून आपण बिनधास्त सांगायचं काय, आम्हाला अहंकार आहे, काय म्हणावं. पण असं म्हणायला सुद्धा लाज वाटते ना, काय नाही वाटते ना लाज? नाही आता नाही, आता म्हणाल तुम्ही घरी जाऊन म्हणून बघा, म्हणायला सुद्धा लाज वाटते. इतके अज्ञानी आपण, आम्ही अहंकारी आहोत हे म्हणणं सुद्धा आपल्याला त्रासदायक होतं. म्हणजे किती भयानक अज्ञानी आहोत आपण. म्हणून विशेषण लागे, पण सज्ञानाचे झोंबे कंठी. सज्ञानी मात्र कंठात झोंबे म्हणजे त्रासदायक असतं. म्हणून सज्ञानी मात्र हे स्वीकारतो की मी कोण आहे? अहंकारी आहे. सज्ञानी मनुष्य जर असेल तर तो स्वीकारतो, पण त्याला ते झोंबत असतं. तो स्वीकारतो मी अज्ञानी नाही, मी काय? अहंकारी. अहंकारामुळे तर भोगावं लागलं हे, असं तो स्वीकारतो खरं तर, पण त्याला ते झोंबणार असतं. तो बोलतो. कंठी झोंबे म्हणजे कसं काय? झोंबतं आणि कंठी असे 2 भाग आहेत. कंठी म्हणजे बोलणं, कंठातून बोलणं जातं ना, कंठ हा स्वराला कारण आहे ना, म्हणून तो बोलतो. जर तुम्ही बोलू लागले तर तुम्ही कोण होणार? तुम्ही जर म्हणू लागले की मी अहंकारी आहे तर तुम्ही कोण होणार? सज्ञानी होणार. नाही, फक्त तेवढ्याने नाही होणार, तुम्हाला ते झोंबलं पाहिजे. सज्ञानाच्या झोंबे कंठी. सज्ञानी व्हायचंय का? अहंकार कंठात आला पाहिजे, म्हणजे बोलता आला पाहिजे. आणि दुसरी काय गरज आहे? झोंबला पाहिजे. झोंबेल कसा? झोंबतो कसा? मिरची कशी झोंबते?
एकदम काळी कुट्ट ती मिरची असते बारीकशी, ती खाल्ल्यावर कशी झोंबते, का नाही झोपत? तसे झोंबलं पाहिजे. म्हणजे झोंबणे म्हणजे त्रासदायक वाटलं पाहिजे. मी अहंकारी आहे असं म्हणणं आणि तो अहंकार आपल्याला त्रासदायक आहे. का त्रासदायक आहे? असं झोंबणं का त्रासदायक आहे? तो का त्रासदायक कशासाठी? तो उपादान कारण आहे 5 अवस्थेला, म्हणून तो झोंबला पाहिजे. जिथपर्यंत तुम्ही अहंकाराचा स्वीकार करणार नाही, स्वतःला अहंकाराचा स्वीकार करणार नाही, तिथपर्यंत तुम्ही अज्ञानीच आहात. तुम्ही आणि मी एकच आहोत. जिथपर्यंत आपण स्वीकार करणार नाही अहंकाराचा, तिथपर्यंत आपण कोण आहोत? आणि मी अशी लोक पाहिले स्वीकारतच नाहीत. व्यावहारिक अहंकार स्वीकारत नाहीत. पारमार्थिक अहंकार तर फार लांबची गोष्ट आहे. व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा स्वीकारत नाहीत. काही बोलता तुम्ही? अहंकारच स्वीकारत नाहीत. काही अडचण नाही. तुम्ही कोण आहात? विशेष नाही लागे अज्ञानापाठी. तुमच्या पाठीमागे तो विशेष रूपाने आलाच नाहीये. विशेष रूपाने म्हणजे प्रगट होणे. प्रगट झाला तर कुठे येईल अहंकार? कंठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी. कंठात येईल, बोलेल तो मी अहंकारी आहे. पण झोंबला पाहिजे. झोंबणं म्हणजे त्या अहंकाराच्या पोटीच आपल्याला या 5 अवस्था लिंगदेहाच्या मार्फत भोगाव्या लागल्यात. म्हणजे त्या अहंकारामुळेच लिंगदेह टिकलाय. लिंगदेह टिकायला कारण काय? का टिकला लिंगदेह? अहंकार. उपादान कारण टिकलेत. जोपर्यंत उपादान कारण आहे तिथपर्यंत लिंगदेह राहणार. मातीच नाही तर मडकं कुठं आहे? पण माती आहेच तर मडकाची शक्यता आहे, नाही का? मडक्याची शक्यता केव्हा आहे? माती असेल तेव्हा. किंवा मडकं ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी माती नाही असं जर एखादा म्हणू लागला तर, अरे मडकं पाहतोय ना आम्ही, नाही का? एखाद्याचं मडकं दिसतंय आणि तो त्याला विचारलं काय रे माती आहे का तुझ्याकडे? तो म्हटला नाही, तर आपण काय म्हणावं? हा वेड आहे. ज्या अर्थी मडकं दिसतं त्या अर्थी माती आहे. मडकं दिसलं नसतं तर कदाचित त्याला सांगायची गरज नसती पडली. मडकं दिसतंय म्हणूनच माती आहे. त्याने हो म्हणू अथवा न म्हणू. त्याचप्रमाणे ज्या अर्थी 5 अवस्था दिसतात त्या अर्थी काय आहे? लिंगदेह आहेच. ज्या अर्थी लिंगदेह आहे त्या अर्थी काय आहे? मन आणि अहंकार आहेच, नाही का? मग या 5 अवस्था गेल्या. अवस्थातीत झाला तर का झाला असेल? अवस्थातीत झाला असेल तर काय गेलेला असायला पाहिजे? लिंगदेह गेलेला पाहिजे, नाही का? लिंगदेह गेलेला पाहिजे. मन आणि अहंकाराला जन्म मरण आणि या 3 अवस्था आहेत. म्हणजे एकूण 5 अवस्था आहेत. का? लिंगदेहाला आहेत. त्या लिंगदेहाला आहेत. त्या मनाला आणि अहंकाराला खऱ्या नाहीयेत. मन आणि अहंकारापासून निर्माण झालेल्या, म्हणजे उपादान कारण जे मन आणि अहंकार आहे त्याच्यापासून निर्माण झालेल्या लिंगदेहाला त्या 5 अवस्था आहेत, नाही का? म्हणून या मन आणि अहंकारावर जर प्रयोग केला, मन आणि अहंकाराला जर लिंगदेह रूप प्राप्त झालंय. कारण मातीलाच काय होतं? मडक्याचा आकार येत असतो. मडक्याचा भंग केला तर माती गेली काय? नाही गेली काय? मडकं जे आहे हे मडकं भंग केलं. पाणी कशात भरता येतं? मातीत भरता येतं का मडक्यात भरता येतं? पाणी कशात भरता येतं? मडक्यात भरता येतं का मातीत भरता येतं? मग पाणी भरायचं नाही ठरलं तर माती फोडावी का मडकं फोडावं? मातीचा नाश करावा का मडक्याचा नाश करावा? कशाचा नाश करावा? मडक्याचा नाश करावा. पाणी भरायचं नाही ना. पाणी भरणे किंवा न भरणे, पाण्यामध्ये सुगंधित द्रव टाकणे किंवा सुगंधित द्रव्य टाकणे किंवा दुर्गंधीयुक्त पाणी करणं, हे सगळं जे काही करायचं ते मडकं तिथपर्यंत आहे. मडकं आहे तिथपर्यंत पाणी भरता येतं. जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत ते सुगंधित किंवा दुर्गंधित करता येतं. जिथपर्यंत ते पाणी आहे तिथपर्यंत त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब, चंद्राचं प्रतिबिंब, आकाशाचं प्रतिबिंब छापता येतं. जिथपर्यंत पाणी आहे तिथपर्यंत सगळा गोंधळ करता येतो. पण हे पाणी भरता कुठपर्यंत येतं? मडकं जिथपर्यंत तिथपर्यंत करता. आता मडकंच फोडलं तर माती असो किंवा मातीच्या असण्या नसण्यावर मडकंचं किंवा मडक्याच्या पुढे होणार सगळा गोंधळ नाहीये. सगळा गोंधळ आहे मडक्याच्या अस्तित्वावर. मडकं नाही, माती असो अथवा नसो, पण पुढचा गोंधळ संपला, नाही का? उदाहरण समजलं का?
त्याचप्रमाणे मन आणि अहंकार यांच्यापासून निर्माण झालेलं जे लिंगदेह रूपी मडकं आहे, हे जे मडकं आहे या मडक्यात सगळं भरलेलं आहे. 5 अवस्था. पाणी जसं भरावं तशा 5 अवस्था कशात भरल्यात? या लिंगदेहात. आणि त्या 5 अवस्थेंच्या द्वारे चांगलं वाईट म्हणजे सुगंधित दुर्गंधित, जसं पाण्यामध्ये जसं आकाशाचं प्रतिबिंब पडावं, सूर्याचं प्रतिबिंब पडावं, नाही का, तसंच या 5 अवस्थेमध्ये सगळं प्रतिबिंबित होत आहे. या 5 अवस्थेमध्ये सगळा गोंधळ सुरू का राहिला? कारण या 5 अवस्था कोणामध्ये आहेत? लिंगदेहामध्ये. लिंगदेह हे मडक्यासारखं आहे. 5 अवस्था आणि त्या 5 अवस्थेंद्वारे जे काही आपण भोगतोय हे सगळं त्या मडक्यामध्ये जसं पाण्यामध्ये सगळा गोंधळ व्हावा चांगल्या वाईटाचा, सुगंधित दुर्गंधितपणाचा, त्याप्रमाणे हा गोंधळ आहे. मग काय फोडायचंय? लिंगदेह भंग. आपलं टार्गेट काय? आपल्याला काय करायचं नक्की याच्यामध्ये? ह्या गोंधळात काय करायचंय? पाण्यामध्ये निर्माण होणारा गोंधळ जर संपवायचा असेल तर काय फोडावं? मडकं फोडावं का मातीचा नाश करावा? मातीचा नाश करणं काही घेणं देणं नाहीये आपल्याला. मडकं फुटल्यानंतर माती राहू देत माती. काय करायचं? माती राहिली काय नाही राहिली काय त्याच्याशी काय घेणं नाही आपल्याला. कशी घेणं नाही आपल्याला? घेणं देणं मडक्याशी आहे. मडकं फोडायचं. तसं लिंगदेह भंग केला की त्या लिंगदेहाला उपादान असलेलं मन आणि अहंकार राहू देत. म्हणून तर ज्ञानीपुरुष अहंकारी असलेला चालतो. ज्याचा लिंगदेह भंग झालाय त्याचं मन असलेलं चालतं, म्हणून तर जेवतो तो. मन आणि अहंकार असतंच त्याचं, पण भंग कशाचा केलेला असतो? लिंगदेहाचा भंग आहे. आणि लिंगदेहाचा भंग असल्यामुळे त्या देहाला संबंध असलेल्या 5 अवस्था त्याला नसतात. म्हणून अवस्थातीत होतो. माती असतेच. जगाच्या दृष्टीने तो 5 अवस्था भोगत असतो, त्याच्या दृष्टीने भंग झालेला असतो. मग हा कसा करावा, काय करावा, ही एक कला आहे. तो एक वेगळा विषय. पण ज्याप्रमाणे माती, मडकं आणि मडक्यामधला गोंधळ, त्याप्रमाणे माती म्हणजे या ठिकाणी उपादान कारण मन आणि अहंकार, लिंगदेह हा मडक्याप्रमाणे, आणि लिंगदेहाच्या अवस्था आणि त्या अवस्थाद्वारे आपण जे काही भोगतोय, चांगलं वाईट पाप पुण्य जे काही भोगतोय, जे काही आहे, हे सगळं त्या पाण्यामध्ये निर्माण होणाऱ्या सगळ्या गोंधळाप्रमाणे. त्या पाण्यात जसं कंपन निर्माण होईल, पाण्यामध्ये जसं स्थिरता निर्माण होईल, त्याप्रमाणे पाण्याला किती स्थिर केलं आणि कंपन निर्माण झालं, काय फरक पडतो? मडकं फोडलं तर सगळं संपणार आहे, नाही का? म्हणून लिंगदेह भंग जवळ झाला नाही तव बरी बाप आहे कैची मुक्ती कैची. जिथपर्यंत लिंगदेहाचा भंग नाही तिथपर्यंत सगळा गोंधळ आहे. ज्याचा लिंगदेह भंग झाला त्याचा गोंधळ संपला. मन आणि अहंकार जाईल काय? म्हणून साधू पुरुष अहंकारी असतात असं तुम्हाला उदाहरणात दिसेल, नाही का? आपण व्यावहारिक दृष्ट्या पाहतो तेव्हा साधू पुरुष अहंकारी दिसतात. साधू पुरुषाला मन असतं, साधू पुरुषाकडे सगळंच असतं, त्याच्या 5 अवस्था सुद्धा आपल्याला दिसतात, पण त्या भंग पावलेल्या असतात. आता त्याचं कसं आहे? ज्याप्रमाणे एखाद्या मडक्यामध्ये पाणी आहे, मडक्यामधलं पाणी तुम्ही पिण्याच्या आधी काय विचार करणार? चांगलं आहे का वाईट आहे? सुगंधित आहेत का दुर्गंधित आहेत? फिल्टर केलेलं आहे का नाहीये? असं तुम्ही मडक्यातलं पाणी पिताना विचार करणार. आता समजा ते मडकं फुटलं आणि ते पाणी सगळीकडे पसरलं, आता कसला विचार करणार? आता कसला विचार नाही. साधूचं कसं असतं? साधू तसे असतात. फुटलेल्या मडक्यातलं पाणी कसं आहे? फुटल्यातल्या मडक्यातलं पाणी, खापरातलं पाणी, जमिनीवर ओसंडलेलं इकडे तिकडे इतस्तः पडलेलं जे पाणी आहे, त्याप्रमाणे साधूचं जगणं असतं. बघा तुम्ही साधू कुठलंही इतस्ततः तुमचं जसं एकदम वेल मॅनेज्ड आहे, घर बायको मुलं सगळं व्यवस्थित, हिशोब. साधूचं काहीच नसतं, त्याला काही मागं पुढं आगापिछा काहीच नसतं, सगळा गोंधळच असतो साधूचं जीवन. म्हणजे फुटलेल्या मडक्याचा जसा गोंधळ असतो आणि न फुटलेल्या मडक्याचा जसं स्थिती असते तसा फरक आहे की नाही? 2 मडकी ठेवलेत, एका बाजूला एक फुटलेलं मडकं आहे, पाणी सांडलंय ओसंडलंय सगळे तिकडे, काही खापराचे तुकडे असे असले त्याच्यात पाणी दिसतं पण, नाही का? आणि त्याच्या बाजूला एक चांगलं व्यवस्थित मडकं आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे, ते कसं असेल? फरक आहे ना दोघांमध्ये. अगदी तसंच आहे. फुटलेल्या मडक्याचं खापर असेल त्याच्यात पाणी दिसतं का नाही? त्याच्यात प्रतिबिंबित आकाश दिसतं का नाही? ते स्वच्छ किंवा अस्वच्छ असतं का नाही? का नसतं? तसंच आहे. साधूचं मडकं फुटलेलं आहे, मग त्याचं खापर जर असेल थोडंसं, त्या खापरामध्ये स्वच्छ किंवा अस्वच्छ पाणी दिसेल. म्हणून साधू स्वच्छ किंवा अस्वच्छ वाटतोच, पवित्र किंवा पापी वाटतोच, पण त्याचं फुटलेलं मडकं आहे ना.
त्याचं वाटतंय ते फुटलेलं आहे सगळं. तुम्ही दुसऱ्या न फुटलेल्या मडक्याशी त्याची तुलना करू शकत नाही, आणि ती जगामध्ये केली जाते त्यांना माहित नाही काय नाही. साधूचं खापर असेल थोडस तर त्याच्यात असेल, पण फरक नाहीये का? काही फरक आहे काय? ह्याचं फुटलेलं खापरातलं पाणी आहे, त्या खापरातल्या पाण्यात कंपन आहेत किंवा स्थिरता आहे, ते माहितीच नाही काय रे, पण मडकं फुटून गेलंय म्हणून काही फरक नाही पडत. म्हणून साधूनी पाप करो किंवा पुण्य करो, लागो नेदी लागो नेदी. म्हणून साधूच्या पाप पुण्याचा हिशोबच नसतो. संसार चक्रामध्ये साधूच्या पाप पुण्याचा हिशोबच नाहीये, त्याला हिशोबात धरता येत नाही. पण ज्यांची मडकीच फुटली नाहीत त्यांचा मात्र हिशोब. म्हणून मडकं कसं पाहिजे? भंग केलेलं पाहिजे. भंग करा तुम्ही मडकं भंग करा, काय करायचं ते करा. तया कर्मा तू घडी ती लोकाचा घातू, किंवा तया कर्मा माझी मग सहरो आघवे जग, अथवा नवे चांग अनुकरो. कारण मडकच फोडलंय. हिशोब काय करायचा? भंग काय केलाय? लिंग देह भंग करा, काय करायचं ते करा. कारण 5 अवस्थेला कारण असलेलीच गोष्ट तोडून टाकली ना. 5 अवस्थेला कारण असलेला लिंग देहच भंग केलाय, म्हणून फरक नाही पडत. पण दिसतंय काय? दिसायला असं दिसतं बघा. कारण सामान्यांची दृष्टी काय पूर्ण मडके का थोडीच असते, त्यांची फक्त खापरात साडलेल्या पाण्यावर असते. आणि ते पाणी जर दुर्गंधित असेल तर काय म्हणणार लोक? दुर्गंधित आहे. ते थोडीच विचार करणार आहे की मडकं फुटलेलं आहे. आणि जे सुगंधित असेल तर काय म्हणणार? वा सुगंधित आहे. म्हणून साधू पुरुष जर चांगला वागताना दिसला तर लोक म्हणणार वा काय मोठा साधू आहे. आणि साधू पुरुष जर चुकीचा वागताना दिसला तर काय म्हणणार? अरे काय साधू आहे का? त्याला किंमत नाही, त्याचं मडकं फुटलंय का नाही याला किंमत आहे. साधू चांगला का वाईट याला किंमतच नाही काही. म्हणून साधूचं जर अख्ख्या सृष्टीमध्ये जर आपण पूर्वापार साधूंची संख्या बघत आलो आणि साधूंकडे जर बघत आलो तर तुम्हाला लक्षात येईल की साधूंचं प्रत्येकाचं चरित्र भिन्न भिन्न आहे आणि विचित्र पण आहे. विचित्र आणि भिन्न भिन्न, चांगलं आणि वाईट असं दोन्ही प्रकारचं चरित्र सापडेल तुम्हाला. हे का सापडतं? कारण की त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? त्याच्यामध्ये बदल झालेलाच नाही. चांगल्या वाईटात लिंग देहाचा भंग झालाय, बस एवढंच झालंय, बाकी काहीच झालं नाही. म्हणून तर ज्ञानदेवाने सांगून ठेवलं त्याच्या कर्मामध्ये काय होतं हे तुम्ही बघू नका. ते काय विनाकारण नाही सांगितलेलं. कारण ते जर तुम्ही पाहत बसाल तर तुम्ही फसले नाही का. म्हणून त्याच्याकडे पाहता येत नाही, पाहू नये असं सांग. त्याचं कारणच हे आहे की लिंग देहावर परमार्थ संपला की नाही संपला हे ठरतं. परमार्थ कशावर ठरतो? ज्ञानदेवांनी प्रमाण सांगितलेलं मी सांगतोय बरेच वेळा, पुन्हा पुन्हा ते सांगतोय. लिंग देह भंग जव झाला नाही तववरी बाप आहे मुक्ती कैची. म्हणजे मुक्ती म्हणजेच परमार्थ आपला हा कशावर अवलंबून आहे? लिंग देहाच्या भंगावर अवलंबून आहे. बाकी कुठं काही सांगितलंय का? मग बाकीचे फापड पसारा ज्ञानदेवांनी बराचसा सांगून ठेवलेला असेल तर तो वेगळ्या कारणाने सांगून ठेवलाय, कारण ते साधनांमध्ये सांगून ठेवलाय. पण त्यांनी जे शेवट सांगितलेला आहे तो इथे सांगितलेला आहे की त्याच्या भिद्यते हृदय ग्रंथी छिद्दंते सर्व संशया, म्हणजेच लिंग देह भंग याच्यात कृतार्थता आहे. म्हणून तुम्ही साधू जर ओळखायचा असेल तर कसा ओळखावा? कसा ओळखावा? लिंग देह भंग झाला का नाही तर ओळखावा. मग आता लिंग देह भंग झाला का नाही जर ओळखायचं असेल तर काय करावं लागेल? नाही ना, आहे ना, ओळखायला चिन्ह सांगतो ना. मग माझा उपयोग काय? ओळखता येत नाही तर जगाला माहिती आहे. हे कशाला माहिती आहे? जगाला माहिती आहे. ओळखता येऊ शकत नाही, साधू ओळखूच शकत नाही आपण, हे जगाला माहिती आहे. पण मग माझा उपयोग नाही काही, ठीक नाही. म्हणजे मी जर वक्ता असेल तर वक्त्याचं महती कशामध्ये? जे जगाला कळत नाही ते कळून देण्यामध्ये तर वक्ता असतो, त्यासाठी वक्त्याचा उपयोग आहे. साधू जर कळून घ्यायचा असेल तर त्याचं संपूर्ण खापरं पाहिली पाहिजेत. मडकं फुटलंय का नाही फुटलंय हे कसं कळतं आपल्याला? एकाच खापरावर जर दृष्टी ठेवली तर ते मडकं पूर्ण आहे का नाही लक्षात येईल काय? म्हणजे एक देशी जेव्हा विचार करतो, एक देशावर जेव्हा पाहतो, एकाच भागावर पाहतो, तेव्हा जर आपण एक म्हणजे मडकं फुटलंय आणि त्याचं खापर आहे, त्या खापरामध्ये असलेल्या पाण्यात बघतोय आणि तेवढ्याच खापरापुरती दृष्टी आहे, त्याच्या खापराच्या पलीकडे इकडे तिकडे पाहतच नाही आपण, तर आपल्याला ते मडकं फुटलंय का नाही फुटलंय लक्षात येईल का? नाही येणार, नाही का? कारण आपण पाहतोय कशावर? फक्त एका भागावर पाहतोय, म्हणजे एक देशी आहे आपण, एक देशी विचार येतो. पण या खापराची जी बाउंड्री आहे, खापर
खापर फुटलेलं आहे ते. खापराची जी बाउंड्री आहे याच्या पलीकडे जाऊन बघा, याच्या पलीकडे काय दिसेल? त्याला खापर पलीकडे काहीच नाही, फुटलेलं लक्षात येईल तुम्हाला. तिथे फुटलंय ते. काय झालंय म्हणजे हे खापराची जी बाउंड्री आहे, खापर एवढं जर असेल, माझ्या हाता एवढं खापर आहे, मग इथेच नका बघू, याच्या इथे या पलीकडे, आणि इथे पलीकडे येऊन बघा काय दिसेल? खापर सापडेल का? आता खापरच नाही तिथे. म्हणजे इथे तुम्हाला ते फुटलेलं आहे लक्षात येईल. आणि थोडं पुढे जाऊन बघा, मग दुसरं खापर सापडेल. दुसरं खापर बघितलं की परत त्याची सगळी बाउंड्री बघा, आणि त्या खापरात कदाचित पाणीच नसेल, आणि ह्या खापरामध्ये पाणी होतं. तिसऱ्या खापरावर गेलो तर एका ठिकाणी चांगलं पाणी सापडेल, एका ठिकाणी मलिन झालेलं पाणी सापडेल. 10 खापराचे तुकडे असतील तर एका ठिकाणी पाणीच नाही, एका ठिकाणी पाणी आहे सुगंधित, एका ठिकाणी पाणी आहे दुर्गंधित, एका ठिकाणी गढूळ झालेलं, एका ठिकाणी चंद्राचं प्रतिबिंबित करणारं. 10 खापरांमध्ये असे 10 प्रकार सापड. आणि मग लक्षात घ्यावं, अरे ही विविधता जी दिसते ही अशी असू शकत नाही. कारण जेव्हा मडकं असतं तेव्हा त्याच्यात एकच प्रकारचं पाणी असतं आणि एकच चंद्रबिंब ते प्रतिबिंबित करून घेतं. खापरामध्ये तसं होत नाही. खापरामध्ये काय होतं? प्रत्येक खापरामध्ये भिन्नता सापडते, आणि प्रत्येक खापराला तुकडे पडलेले असतात, तुकडे झालेले असतात, त्याचे तुकडा पडलेला असतो, एक संध नसतं ते. मडकं हे एक संध असतं, असे त्याचे तुकडे नसतात. म्हणजे या खापराच्या आणि त्या खापराच्या तुलनेचा जर आपण विचार केला की ह्या खापराचं वजन किती, या खापराची व्याप्ती किती, दुसऱ्या खापराशी जुळतच नाही. मडक्याचं तसं नाही. मडकं हे एक संध आहे, त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होणारी गोष्ट, त्याच्यातलं सगळं द्रव्य एकाच प्रकारचं असेल, गढूळ तर गढूळ, सुगंधित तर सुगंधित. खापराचं तसं नाहीये. तसं साधूकडे बघा. साधूकडे जर बघितलं तर त्याच्या पूर्ण जीवन चरित्र जर बघितलं, त्याच्या पूर्ण जर गोष्टी बघितल्या, कशाला ताळमेळ नसतो, एक संधपणा कुठेच सापडत नाही. आता ते असे बोलतात तर पुढच्या क्षणाला काय बोलतील सांगू शकत. अरे आता तर एवढे चांगले बोलत होते. एक संधपणा, व्यवस्थितपणा कुठेच सापडत नाही. प्रतिबिंबित काय होतं सांगताच येत नाही. कुठल्या खापरात काय प्रतिबिंबित होईल. रात्री तर मला काही दिवसापूर्वीची घटना आठवते, सांगतोय. रात्री मी 2-4 लोकांशी बोललो, एकदम व्यवस्थित छान. ते एवढे खुश झाले, काय त्यांना आनंद झाला माहित नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्याच विषयावर पुन्हा बोलायचं होतं, आणि त्या ठिकाणी अजून 2-4 माणसं ऍड होणार होती, म्हणजे येणार होती. आता जेव्हा त्या सगळा तो ग्रुप जमा झाला आणि मी बोललो, ते सगळं बोलणं झाल्यानंतर ते लोक माझ्याकडे आली, जी रात्री होती पण सकाळी वेगळे होते अजून आलेले. काय म्हणे तुम्ही, रात्री तर फारच वेगळं बोलले, आता एकदम 180 डिग्रीचा फरक, असं कसं काय करता तुम्ही, असं कसं बोलता? म्हटलं मला नाही माहिती, ते लोक आल्यामुळे झालं असेल तर, आणि खरंच मला माहित नाही. त्याला कुठेही एक संधपणा नाही. तुमचं तसं नाही होणार आहे. तुम्ही रात्री जे बोलला ते सकाळी तेच बोलणार आहे. म्हणून सगळ्यात अविश्वासाची जर कुठली वस्तू असेल तर ती कोण आहे? साधू. फुटलेल्या मडक्यातून तहान भागवण्याची इच्छा कधी ठेवू नये. म्हणून साधू जगाच्या कामाचा नसतो. फुटलेल्या मडक्यातून कधीही तहान भागत नाही. म्हणून जगाची तहान जर भागवायची असेल, संसाराची इच्छा पूर्ण करायची असेल, तर साधूचा उपयोग शून्य आहे. खापरातलं पाणी पिऊन जर ताण भागत असेल तेवढाच उपयोग आहे. कारण साधू आता आहे तर उद्या, जो आता पण आहे ना उद्या पण राहील असं वाटतं तो संसार आहे. जो आता आहे ना पुढच्या क्षणाला नाही का आहे का नाही माहित नाही, तो साधू आहे. साधूचं काहीही खरं नाही, कारण फुटलेलं मडकं आहे. ओळखणं फार सोपं आहे. एक संधपणा अजिबात नाही. आता एकदम साधू पवित्र आणि एकदम पुण्यकारक वाटेल तर पुढच्या क्षणाला एकदम पापी आणि एकदम क्रोधिष्ट, पुढच्या क्षणाला एकदम प्रेमळ. काही सांगू शकत नाही साधू, कारण ते त्याच्यावर अवलंबूनच नाहीये. कारण फुटलेलं खापर आहे. खापर आहेत, तुम्ही कुठल्या खापरावर उडी मारणार त्याचा सगळा खेळ आहे. तुम्ही कुठल्या खापरावर पोचणार आणि कुठलं खापर फोडून घेणार आपल्या माथ्यावर, ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलंय की जो कोणी साधूची निंदा करतो, साधूच्या अशुभ कर्माचं फळ त्याच्या माथ्यावर जातं, आणि जो कोणी साधूची स्तुती करतो, स्तवन करतो, साधूच्या सगळ्या शुभ कर्माचं फळ त्याला प्राप्त होतं. कुठल्या खापरावर गेला त्याच्यावर, नाही का? म्हणून कधीही चुकूनही झोपेतही
स्वप्नातही साधूची निंदा करू नये असं हिंदू शास्त्र सांगतं. कारण कुठलं खापर आपल्या डोक्यावर कधी फुटेल हे काही म्हणजे त्याच्या शुभ किंवा अशुभ गोष्टी कुठल्या खापर आपल्या पडतील डोक्यावर काही सांगता येत. म्हणून खरं तर लिंगदेहभंग झालेलं साधू ओळखणं अवघड. ओळखायचं असेल तर एक संधपणा लक्षात घ्या. हेतू, साधूला हेतूच नसतो जागण्याला. कर्तव्य अभाव, ज्याला कर्तव्य आहे असं वाटतं तो साधू नाही. ज्याला कर्तव्य काहीच राहिलं नाही तो साधू असतो. कर्तव्य अभाव स्थिती असते, कर्तव्यच नाही काही. म्हणजे एक संधपणा काय झालेला असतो, माणसं जी जगतात ती मरेपर्यंतचा हिशोब करून ठेवतात. साधूला उद्याचाच हिशोब नाही, पुढच्या क्षणाचा हिशोब नसतो त्याच्याकडे. फरक काय, साधू हा एक संध नाही म्हणजे काय नाही, फुटलेलं आहे ते सगळं. आणि साधारण माणसाचं काय, मरण्यापर्यंतचे हिशोब केले त्यांनी. तुम्हाला साधू व्हायचंय काय, पुढच्या क्षणाचा हिशोब ठेवू नका. शक्य आहे का, अशक्य आहे. अशक्य आहे. आपल्याकडे रोजमेळ आहे, ताळमेळ आहे रोज. साधूला ताळमेळच नाही काही, कारण एक संध नाही. एक संधपणा म्हणजे काय, एक संधपणा म्हणजे सगळा सुसूत्रता, जीवनात सुसूत्रता असावी असं सगळ्या माणसांचं म्हणणं आहे. आणि सुसूत्र काहीच नाही असं साधूंचं म्हणणं आहे. परमार्थतही नाही काही सुसूत्रता. कारण बळीराजाला नरकात घातलंय हे आपल्याला माहित आहे. राजा हरिश्चंद्राला नको ते भोग भोगायला लावलेत. सुसूत्रता नाही काही परमार्थामध्ये. हे ज्याला कळलं तो साधू होत असतो. आणि म्हणून जगाच्या कुठल्याही घटनेने तो विचलित होत नाही. सगळं बरोबरच असं तो म्हणतो. आणि आपण मात्र असं का झालं, असं कसं काय होतंय, आणि ह्याला काय अर्थ आहे का. साधू असं कधीच म्हणत नाही. का, कारण सगळं फुटलेलं आहे त्याला माहिती आहे. एक संधपणा नाही. जिथपर्यंत तुम्ही एक संध आहे असं वाटून घेणार आहात, वाटणार, तो नुसतं भ्रम आहे, तो खरं नाहीये. मडकच खरं नाहीये, पण तो वाटतंय ना. सगळं कसं एकदम नियमात असायला पाहिजे म्हणजे मडक शिल्लक आहे असं वाटतं ना. कसं एकदम नियमात पाहिजे. महाराजांनी कसं वागलं पाहिजे वाटतं ना आपल्याला. आपण कसं वागलं पाहिजे, सगळं असं एकदम नियमात, सगळं व्यवस्थित. म्हणजे हे काय, मडक शिल्लक आहे. मी जेव्हा अशी माणसं पाहतो ना, महाराज असं पाहिजे बरं का, आणि असं 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 असं, हा मग त्याचं मडकं फारच पक्क आहे. म्हणजे फुटायचं नावच घेत नाहीये. एक संधपणा नष्ट करा. मडकं फोडा. कसं फोडणार, आणि तुकोबाने सांगितलंय मडकं फोडल्याशिवाय काही खरं नाही. मडकं फोडण्याचे अभंग लिहून ठेवलेत त्यांनी. फिरवून फोडा, मग मजा असते त्याच्यात, नाही का. मडकं फोडलं पाहिजे. आणि मडकं फोडणं लोकांना आवडत नाही. कारण आगा मर हा बोल न साध. म्हणजे मडकं फोडून घ्यावं असं कोणालाही वाटणार नाही. म्हणून साधूकडे आलंय की आपलं जीवन कसं होणार आहे, हिशोब नाही राहणार आपल्या जीवनाला काही. आणि खरं पाहिलं तर तुम्ही सुद्धा साधूकडे येतात तर नकळतपणे तसंच होत असतंय बघा. गंमत सांगू, नकळतपणे साधू जर तुमच्या घरी आले आणि तुम्ही जर त्यांना त्यांच्या खिशामध्ये काहीतरी पैसे ठेवले, मला सांगा कुठल्या नोंद करून ठेवता का. खरं सांग, खरं 99% लोक साधूच्या खिशात ठेवलेल्या पैशाची नोंद करत नाहीत. अरे ते दान आहे रे, ते कुठे नोंद करायची असते असं म्हणतात. शक्यतो गव्हर्नमेंट त्याला 80cc अंडर टाकून नोंद करतं, ते दुर्दैव आहे. पण साधारणपणे आपण घरामध्ये आलेल्या साधूच्या खिशामध्ये ठेवलेल्या पैशाचा हिशोब करत नाही. पण बाकी मात्र तांदूळ आणलं, दूध आणलं, भाजी आणली, हे सगळ्याचं काय करतो आपण, एक संध नोंद ठेवत जातो बरोबर नियमात. पण साधूचे असं काय असतं काय. साधू जर आपल्या घरी आले, एखादे महाराज आपल्या घरी आले, तर आपण कुठलाच विचार नाही करत. आपलं त्यावेळेचं जीवन कसं होऊन जातं, एकदम रिलॅक्स होऊन जातं. कसलाच विचार नाही करत आपण, आता काय विचार करायचा. पण तेच जर जावई आला, मुलगी आली, आमका आला, तर आपण कसं एकदम नियमात राहण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. आणि साधू आले की एकदम रिलॅक्स, म्हणजे एकदम कसे होऊन जातो, अस्ताव्यस्त होऊन जातो. आता काही लोक साधू आल्यानंतरही नियमात राहायचा प्रयत्न करते, दुर्दैव आहे नाही का. ते मग दुर्दैवाची गोष्ट आहे, त्याला काय करू शकतो. कारण ते साधू आले तरी मडकं आपलं शाबूत ठेवण्याचा प्रयत्न असतो नाही का. साधू आले की खुलं व्हावं, एक संधता राहू नये,
एकदम काय हो, सुटे होऊन जाऊ, सुट झालं पाहिजे सगळं, म्हणजे फुटलं पाहिजे सगळं, ठीक आहे ना, फुटावं. फुटलं की मग काय होईल, सगळे बांध फुटले पाहिजेत. साधूच्या येण्याने, साधूच्या अस्तित्वाने सगळे बांध फुटावेत, म्हणजे मडकं फुटावं आणि पाणी वाहून जावं. काही राहू नये, काहीच राहू नये, काही राहिलं नाही पाहिजे, काही न राहणे याचं नाव परमार्थ. तर साधूला कसलंही कर्तव्य नसतं. आणि साधारण माणसाला मात्र आपण कुठल्या तरी कर्तव्यासाठी जगतोय याच भावनेने तो मरत असतो. आपण का मरतोय, रोजचं जे मरण सुरू आहे आपलं, हे का सुरू आहे, आपलं रोजचं मरण का सुरू आहे, कर्तव्य. आणि कर्तव्याची हीच एक संध अवस्था. एक संध ठेवायला आपल्याला, आपलं मडकं एक संध राहायला कारण काय, कर्तव्य. मला हे कर्तव्य करावंच लागतंय, हे केलं नाही तर होणार कसं. आई काय म्हणेल, बाप काय म्हणेल, बायको काय म्हणेल, नवरा काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आमका काय म्हणेल, तमका काय म्हणेल. असं एकूण आमचं मडकं कसं राहिलं पाहिजे, एक संध. साधू म्हणतो काही फरक पडत नाही, फासाव द्या नाहीतर उदो करा. चोर म्हणून गांजीला का ईश्वर बुधी पूज्यला, काही फरक पडत नाही साधूला. खेटराचा हार घाला, तोंडाला काळा लावून फिरवा किंवा सुळावर द्या, त्याने काही फरक नाही. किंवा हार गळ्यात घालून पाय धुवून पाणी प्या, त्याने काय फरक पडतोय साधूला. खऱ्या साधूला त्याने काय फरक पडत, खऱ्या साधूला याच्याशी काही घेणं देणं नाही, मडकं फुटलेलं असतं. कारण त्याला कर्तव्य नाहीये, काही कर्तव्य अभाव स्थिती आहे. कर्तव्य अभाव स्थिती म्हणजे मडकं फुटलेलं आहे. लिंगदेह भंग झाला की कर्तव्य अभाव स्थिती, तिथपर्यंत कर्तव्य अभाव स्थिती नाही. जिथपर्यंत कर्तव्य आहे असं वाटतंय तिथपर्यंत लिंगदेह फुटलेला नाही. मग एखादा म्हणाल तुम्ही आश्रम निर्माण केला, हे करताय ते करताय, अरे ते फुटलेल्या मडक्यासारखं आहे माझं म्हणजे जो कोणी लिंगदेह भंग झालेला असेल, फुटलेल्या मडक्यासारखं आहे. एका क्षणात पाणी सोडू शकतो, बायकोवर सुद्धा, नवऱ्यावर सुद्धा, आईबापावर सुद्धा, समाजावर सुद्धा, सगळ्यावर एका क्षणात पाणी सोडू शकतो, तो असतो साधू. आणि एका क्षणात सगळ्याचा स्वीकार पण करू शकतो. स्वीकारेल का त्याग येईल याचं काही घेणं देणंच नाहीये. स्वीकार आणि त्याग या भानगडीतच जो पडत नाही, पाप आणि पुण्य या भानगडीत पडत नाही, धर्म अधर्माच्या भानगडीत पडत नाही, चांगल्या वाईटाच्या भानगडीत पडत नाही, कारण ते फुटलेलं आहे. चांगलं वाईट कोणाला, ज्याचं मडकं चांगलं आहे त्याला पाणी स्वच्छ का मलिन याचा प्रश्न आहे. ज्याचं मडकंच फुटलंय त्याला जर विचारलं तुझ्या मडक्यातलं पाणी स्वच्छ का अस्वच्छ, ज्याचं मडकं फुटलेल त्याला तुम्ही प्रश्न विचारताय का हो तुमच्या मडक्यातलं पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे, चांगलं आहे का वाईट आहे, पिऊ का नको पिऊ, काय उत्तर देणार तो. मडकं फुटलेलं आहे ना, मग स्वच्छ का असं तूच बघ बाबा, नाही का. पण ज्याचं मडकं शाबूत आहे त्याला जर विचारलं तुझ्या मडक्यातलं पाणी स्वच्छ का अस्वच्छ, तर तो काय म्हणणार, स्वच्छ आहे. अरे पण तू जरा मलिन वाटतंय, मग काहीतरी तुरटी फिरव. जे लोक मडकी फुटलेली नाहीत त्यांना विचारलं का पापी का पुण्यवान, म्हणतो मला वाटतंय मी पापी आहे, मग तुरटी फिरव, नामस्मरण कर, पुण्य कर. अरे तुझं मडकच फुटलंय, कुठलं आलंय नामस्मरण, काय मडकच फुटल्यानंतर काहीच राहत नाही, मग कुठली साधनं राहत नाही, साधनं संपतात का, कारण मडकं फुटलं. पाणी स्वच्छ करण्याचा आणि अस्वच्छ घालवण्याचा प्रश्न कुठपर्यंत आहे, मडकं आहे तिथपर्यंत आहे, नाही का. मग ही चांगली अवस्था का वाईट अवस्था, जागृत चांगली का सुषुप्ती चांगली, स्वप्न चांगलं का जन्म चांगला, जन्म चांगला का मरण चांगलं. अरे मरण आमचे मरून गेले, आता कुठलं त्याचा विचार आहे. म्हणजे मरणार ते जगाच्या दृष्टीने मरणार आहे, आम्ही मरत नाही. आम्ही मरत नाही म्हणून जन्म नाही, जन्म मरण नाही म्हणून आम्हाला जागृत स्वप्न सुषुप्ती नाही. असं अवस्था तीत आहोत आम्ही, अवस्था तीत आहोत, कारण मडकं नाही. मडक्यामध्ये पाणी असेल तर त्याला अवस्था आहे. आमचा लिंगदेह भंग आहे, लिंगदेह भंगच असल्यामुळे पुढच्या अवस्थेचा प्रश्न आहे. अशी स्थितीला जो जातो तो साधू असतो. अशा स्थितीवर सगळ्यांनी आपण गेलं पाहिजे. या स्थितीला जाण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. जो काही प्रयत्न, जी काही साधनं या अवस्थेला पोहोचण्यासाठी आपल्याला प्राप्त करणे आहेत. मन आणि अहंकार जाईल का, काय जाईल, पाणी राहील ना खापरात, राहू दे की खापरात, खापरात पाणी राहू द्या, मडक्यात ठेवू नका. सुगंधित का दुर्गंधित काय घेणं देणं नाही त्याच्याशी, मडकं फुटण्याची घेणं देणं नाही. आपल्याला फक्त मडकं फुटलं पाहिजे, आपल्याला फक्त लिंगदेह भंग झाला पाहिजे. 5 अवस्था राहत्यात तर राहू देत, दिसू दे तर दिसू दे, काय घेणं देणं नाही. आणि इकडे पाणी मडक्यातलं खापरामध्ये दिसू दे अथवा न दिसू, काही घेणं देणं त्याच्याशी घेणं देणंच नाहीये. म्हणजे माती जावो अथवा न जावो, मन अहंकार जावो अथवा न जावो, इकडे 5 अवस्थेंचा काही गोंधळ आपल्याला घेणं देणं नाही. मधल्या मडक्याला मात्र ठेवायचं, त्याला फोडायचं.
म्हणजे लिंग देहाला संपवायचं, आहे की नाही? हा लिंग देह भंग होण्यासाठी जी काही आपल्याला तपश्चर्या गरजेची आहे, साधनं गरजेची आहे, ती आपल्याला भगवत कृपेने लक्षात येऊ, आपापल्या अधिकारानुरूप आपल्याला जे योग्य ते साधन प्राप्त हो, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच भगवंताच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच 12व्या श्लोकाला विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.